अगर देश को बेहतर बनाना है तो पहले हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपती शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहिले हर माँ को जिजामा बनना होगा. ही चळवळ याचसाठी की आज 10-12 बालकांना जन्माला घालू नका, एकच घालताय ना, दोनच घालताय ना, तर ते बाळ जगातलं बेस्ट असावं, उत्कृष्ट बनावं, यासाठी थोडासा हा निसर्गानं दिलेला 9 महिन्यांचा वेळ इन्व्हेस्ट करायला हरकत काय. प्रूव्ह करतं की आईच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा, आईच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. सात्विक आहार हा सांगितला जातो. चुकीचा आहार घेतला तर काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात, अबॉर्शन्स होऊ शकतात, काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण जोपर्यंत ते बाळ तुमच्या प्लॅसेंटाला जोडलं गेलेलं आहे तोपर्यंत ते वेगळं व्यक्तिमत्व नाहीये, ते तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि जोपर्यंत तुमच्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत बदल करता येणार आहे. मग बदल काय करायचं? सतत भांडणं, किरकिर, ताण तणाव, टोमणे, स्ट्रेस, चिडचिड अशा प्रकारचं वातावरण जर असेल तर ही आई स्वतःला कशी काही आनंदित ठेवू शकेल? की माँ एक ऐसा योद्धा है जिसे खुद भगवान भी हरा नाही सकत. जोडलं गेलेलं आहे तोपर्यंत संधी आहे. एकदा का नाळ कापली की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाहीये. आणि म्हणून गर्भसंस्कारांची जर माझ्या दृष्टीने व्याख्या पाहिली तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार. की वाचनाचा प्रभाव होतो, पण वाचायचं काय हे खूप महत्वाचं आहे. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी पी.के. भांडवलकर. शो विथ सत्तामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन एक खास विषय, तो म्हणजे गर्भसंस्कार. इथं आपण बोलणार आहोत बाळाच्या जन्माआधीच त्याच्या भावी आयुष्याची शिस्तबद्ध तयारी कशी करता येईल यावर विज्ञान, आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यांच्या मार्गदर्शनातून मातृत्व आणि पितृत्व या दोघांचाही हा सुंदर प्रवास आपण जाणून घेणार आहोत. सुप्रसिद्ध डॉक्टर विष्णू माने सर, गर्भसंस्कार कोच यांच्याकडून आज आपल्या या खास चहा विथ सत्ता या शो मध्ये त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात संस्कारांनी सुसंस्कार घडवण्याच्या या प्रवासाला. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. चहा विथ सत्ता या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. कसे आहात? एकदम छान सर. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. आज गर्भसंस्कार हा विषय सगळ्यात महत्वाचा मानला जातो. तर आपण काय सांगू शकाल की नेमकं गर्भसंस्कार ह्या विषयाला किती महत्व आहे? खरं तर आज जशी पिढी बदलते, आज कलियुगामध्ये जे काही आपल्या आजूबाजूला चालू आहे, या आत्ताच्या काळात जर पाहिलं तर गर्भसंस्कार ही या काळाची गरज आहे. कारण खऱ्या अर्थानं सत्ता पलटवायची असेल, अगदी तसंच इथून पुढच्या आयुष्यात ह्या उत्कृष्ट बालकांना जन्माला घालायचं असेल, पिढी बदलायची असेल तर आपल्याला गर्भसंस्कार करावे लागतील. बरोबर. कारण मी नेहमी सांगत असतो, अगर देश को बेहतर बनाना है तो पहले हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपती शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहिले हर माँ को जिजामा बनना होगा. क्या बात. सो जिजाऊ आल्याशिवाय शिवबा येणारच नाहीयेत. आणि आपल्यातली आजची ही स्त्री जिजाऊ म्हणून आपल्या गर्भातल्या बाळाकडे पाहते का? किंवा ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या बाळाला गर्भामध्येच संस्कार दिले, स्वभाव दिला, स्वरूप दिलं, एक पर्पज दिला, अगदी तसंच आज सुद्धा आजच्या या स्त्रीला अशा प्रकारचं हे आयुष्यभराची शिदोरी म्हणून बाळाला गर्भसंस्कार देणं गरजेचं आहे. त्याचा निश्चित त्या बाळावरती आणि बाळाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीवरती परिणाम होतोय आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे. आता आपण मूळ मुद्दा बघूयात की गर्भसंस्काराला किती महत्व आहे, म्हणजे धार्मिक दृष्ट्या की त्याच्या मागे काही वैज्ञानिक कारण आहेत? त्याच्यामागे पूर्णपणे वैज्ञानिक कारण आहेत. खरं तर जसं तुम्ही आता म्हटलात की धार्मिक दृष्ट्या गर्भसंस्कार हा विषय समोर आला की लोकांना वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे कोणत्या तरी एखाद्या धर्माशी, एखाद्या म्हणजे स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीशी कनेक्टेड असणारा अशी ही ऍक्टिव्हिटी आहे. पण मुळात गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये. गर्भसंस्कार हे सायंटिफिक आहेत आणि या गर्भसंस्कारांचा त्या स्त्रीवरती आणि स्त्रीच्या माध्यमातून गर्भातल्या बाळावरती परिणाम होत असतो. आणि म्हणून गर्भसंस्कारांची जर माझ्या दृष्टीने व्याख्या पाहिली तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार. क्या बात. आज मला सांगायला खूप आवडेल की आज जगभरातनं लाखो महिला गर्भसंस्कारांसाठी जोडल्या गेलेल्या आहेत.
आपण धार्मिकतेविषयी बोलत होतो. तर आज अनेक वेगवेगळ्या धर्मांची लोक आज आपल्याकडे गर्भसंस्कार करताना आढळतात. किमान 1000पेक्षा अधिक मुस्लिम महिला गर्भसंस्कार आज आपल्याकडे करतायत. ख्रिश्चन महिला आपल्याकडे गर्भसंस्कार करतायत. तर हे का? तर गर्भसंस्कारांची रिअल डेफिनेशन जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या विषयाला धार्मिकतेशी जोडता येत नाही. धार्मिकतेच्या पलीकडे असणारा हा विषय आहे. म्हणजे याचे रेफरन्स कुठेतरी वेदात मागे कुठे जोडलेले Yes. आहेत का? वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दल सांगितलेलं आहे किंवा 16 संस्कारांबद्दल सांगितलेलं आहे. पहिले संस्कार जे येतात ते म्हणजे बीजसंस्कार. हम्म. गर्भसंस्कार नंबर 2 ला येतात आणि शेवटी जे येतात ते म्हणजे अंत्यसंस्कार. तर अशी ही पूर्ण संस्कारांवरती आधारित अशी ही सिरीज आहे. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं जर का काय असेल तर ते गर्भसंस्कार खूप महत्वाचे आहेत. कारण एक आई आपल्या बाळाला गर्भातच स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देत असते. आज डिलिव्हरी नंतरचं एखाद्या व्यक्तिमत्वाचं यश अपयश त्याचं आयुष्यातलं अचीव केलेल्या ज्या काही गोष्टी असतील हे डिलिव्हरीच्या आधीच 9 महिन्यांमध्ये डिसाईड केलं जातं मी म्हणेन. म्हणजे गर्भातच असताना 9 महिन्यांमध्ये आई जे काही देते त्याच्यावरतीच डिलिव्हरी नंतरचं आयुष्य किंवा एक व्यक्तिमत्व घडत असतं. त्यामुळे हे 9 महिने इज इक्वल टू डिलिव्हरी नंतरचं आयुष्य असं हे समीकरण आहे. मग या 9 महिन्यांकडे थोडंसं जागरूकपणे बघणं, फोकस होऊन त्याच्यावरती काही कार्य करणं, यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो. बरोबर. म्हणजे पूर्वी आपण जंगलात राहायचो, शिकार करून माणूस उदरनिर्वाह करायचा. बरोबर. त्यावेळेस अशा काही कॉन्सेप्ट अस्तित्वात होत्या का? त्यावेळेस असतील असं काही वाटत नाहीये. पण एन्व्हायरमेंट जे काय होतं त्या एन्व्हायरमेंटचा स्त्रीवरती आणि स्त्रीच्या माध्यमातून उदरात गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळावरती परिणाम होत असतो. आज आपल्याकडं हजारो उदाहरणं पाहायला मिळतात. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची अगदी दगडांवरती कोरलेल्या फेटसच्या वेगवेगळ्या साईज आज सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला समजतं की कोणत्या वीकमध्ये काय फेटस, कोणते ऑर्गन्स डेव्हलप होत आहेत किंवा फेटस कशा पद्धतीने डेव्हलप होतोय हे हजारो वर्षांपूर्वी आपल्या दगडांवरती कोरलेल्या अशा प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जेव्हा स्कॅनिंग आपल्याकडे अवेलेबल नव्हतं तेव्हा सुद्धा फेटसच्या वेगवेगळ्या साईज आपल्या ऋषीमुनींना माहिती होत्या. त्या म्हणजे वेदशास्त्रींना माहिती होत्या. मग हे कसं? तर हजारो वर्षांपासूनचा या विषयाचा काही अभ्यास आपल्या ऋषीमुनींना होता. फक्त काळाच्या ओघात कुठेतरी कल्चर बदलत गेला आणि हे बदलत्या कल्चरमध्ये कुठेतरी काही गोष्टी हरवत गेल्या. आज आपल्याकडं वेगवेगळे कल्चर्स आले. आपण वेस्टर्न कल्चरला अट्रॅक्ट झालो आणि वेगवेगळी वेस्टर्न कल्चर फॉलो करायला लागलो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे मूळ काही हजारो वर्षांपासून पूर्वी परंपरागत चालत आलेल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात या कुठेतरी गोष्टींचा विसर पडला गेला आणि म्हणूनच कुठेतरी आजची पिढी आपल्याला एक वेगळी पिढी बघायला मिळते असं मला वाटतं. बरोबर. आता रेफरन्स आला की संत ऋषीमुनींचा. तर संत ऋषीमुनी आणि महापुरुष हे गर्भात संस्कार झाल्यामुळे पुढे झाले असा एक रेफरन्स आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतो. तो कितपत खरा आणि सत्य निश्चित वाटतो? खरं आहे. मी म्हणेन आपल्याकडे भक्त प्रल्हादांचं उदाहरण दिलं जातं. भक्त प्रल्हाद पाहिलं तर बीज कोणाचं किंवा कोणाचं बाळ तर हिरण्यकश्यप. म्हणजे हिरण्यकश्यप हे भक्त प्रल्हादांचे वडील. सो हिरण्यकश्यप स्वतः एक राक्षस असताना सुद्धा राक्षसाचा मुलगा मात्र कोण झाला तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावात आलं. हे कसं झालं? तर भलेही बीज राक्षसाचं असेल ते 9 महिने जेव्हा स्त्रीगर्भामध्ये रुजत होतं, 9 महिने जेव्हा स्त्रीगर्भामध्ये ते वाढत होतं त्यावेळेला आईनं जे त्या गर्भात असणाऱ्या बाळाला संस्कार दिले त्याच बेसिसवरती भक्त प्रल्हाद एक भगवान स्वरूप व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलं. सो आईनं वातावरण काय दिलं तर आई त्या 9 महिन्यांमध्ये साधू संतांच्या आश्रमामध्ये राहत होती. त्या साधू संतांच्या आश्रमातला तिथल्या त्या वातावरणाचा जो काही परिणाम आहे तो आईवरती होत होता आणि आईच्या माध्यमातून आईच्या शरीरामध्ये वाढणाऱ्या त्या बाळावरती परिणाम होत होता आणि म्हणून भक्त प्रल्हाद म्हटले गेले. सो असंच उदाहरण इतिहासातले अनेक उदाहरणं आपण पाहतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याकडे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कोणामुळे घडले तर आईमुळे. म्हणजे 100% प्रत्येक जण सांगतं की छत्रपती शिवाजी महाराज कोणी घडवले तर एका आईनं घडवले. मग अशीच जर का ही आई आज सुद्धा आजची आई जर का आपल्या बाळासाठी तशाच प्रकारचं काही परिश्रम करेल, तशाच प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज करेल तर निश्चित येणारं बाळ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग घडवता येतं. आईनं हजारो वर्षापूर्वी म्हणजे 395 वर्षापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी जर का आपल्या बाळाला घडवलं असेल तर मला वाटतं की आजची आई सुद्धा तशा प्रकारच्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला घडवू शकते. फक्त तिला जिजाऊ बनायची गरज.
म्हणजे त्या काळी गर्भसंस्काराचे काय प्रकार अस्तित्वात होते, कशा प्रकारे तो गर्भसंस्कार केला जायचा? आता पूजापाठ किंवा या गोष्टी जरी पुढे दाखवल्या जातात, पण खऱ्या अर्थानं ते तितपत असेल असंही नाही. किंवा पूजापाठ ओव्हरऑल जर आपण घरामध्ये पाहिलं तर घरात देवघर असतं किंवा मंदिर होती. तर अशा वेळेला मंदिरात जाणं, तर देवघरातल्या पूजा करणं किंवा मंत्रोच्चार करणं या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या. इव्हन मंत्रोच्चार केले जातात त्याच्या पाठीमागं सुद्धा सायन्स आहे. मंत्रोच्चारांच्या माध्यमातून ज्या काही फ्रिक्वेन्सीज तयार होतात त्या फ्रिक्वेन्सीज ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजना रिड्यूस करायला मदत करतात. आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात तेव्हा माणसाला पीस आणि स्टॅबिलिटी आलेलं जाणवतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात आणि मंदिरात प्रार्थना चालू आहे, काही कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे किंवा मंत्रजाप चालू आहे, तर सामूहिक जेव्हा मंत्रजाप केले जातात तर त्या मंत्रजापामध्ये तुम्ही 10 मिनिटांसाठी त्या मंदिरात जेव्हा जाता आणि मंदिरातून बाहेर येता तेव्हा तुम्हाला एक पीसफुल असं फिलिंग येतात. तर हा पीस कशामुळे आला? त्या मंदिरामध्ये काही देवाचं वास्तव्य आहे म्हणून आलं का? तर मुळात त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या सामूहिक किंवा जे मंत्रपठण केलं जात होतं तिथून निघणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीज तुमच्या कानाच्या माध्यमातून तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात तेव्हा तुम्हाला पीस आणि स्टॅबिलिटी येते. आज गर्भसंस्कारांमध्ये सुद्धा आता सुद्धा आम्ही काय सांगतो की कदाचित तुम्ही स्वतः त्या ध्यानाच्या गाढ अवस्थेमध्ये पोहोचू शकाल असं नाहीये. कदाचित पोचाल, कदाचित नाही पोचणार. पण तुम्ही तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजना जर का रिड्यूस केलं, काही पीसफुल म्युझिक्स ऐकले, शास्त्रामध्ये सांगितलेली काही आपली म्युझिक्स आहेत, हे म्युझिक जर का लो फ्रिक्वेन्सीचे तुम्ही ऐकले तर त्या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होणार आहेत. आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात तेव्हा ऑटोमॅटिकली पीस आणि स्टॅबिलिटी येते. आता आई जेव्हा पीसफुल स्टेबल बनलेले असेल तर निश्चितच गर्भात वाढत असणारं बाळ सुद्धा पीसफुल आणि स्टेबल बनलेलं असेल. अगदी बरोबर. सो या पद्धतीनं म्हणजे आधी त्याचं स्वरूप वेगळं होतं, गर्भसंस्कार बदललेले नाहीयेत किंवा त्याचा परिणाम बदललेला नाहीये, तर मीडियम बदललेलं होतं. That's it. म्हणजे आपण इतिहासात वाचतो की आता तुम्ही जसं संगीताचं महत्व पटवून दिलं की आणि मंदिरातून कसा तो एन्व्हायरमेंटचा इफेक्ट त्या बाळाच्या बरोबर. मेंदूवर होतो. तसंच ज्यावेळेस जिजाऊंचा विषय निघला म्हणून तर इतिहासात आपल्याला बऱ्याचदा सांगितलं की त्यांनी महाभारत, रामायण किंवा अशा महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या. खरंच त्याचा इम्पॅक्ट होतो का तितका? निश्चित होतं. खरं तर भावना बदलण्यासाठी होतो. हम्म. आईला बाळ का हवं होतं, छत्रपती शिवाजी महाराज का हवे होते, तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधीच पर्पज ठरलेलं होतं. आईकडे कारण होतं की मला बाळ का हवंय, तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मला बाळ हवं. मग आईनं त्यावेळेला तो विचार केला की माझं बाळ, येणारं बाळ जर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतंय, एक राजा बनण्यासाठी येतंय, तर त्या बाळाकडे कोणते गुण, कोणते कौशल्य, कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत याचा विचार आई करत होती. उत्कृष्ट राजा कोण, तर राम उत्कृष्ट राजा आहे, आईला माहिती होतं. महाभारतातले शूरवीर योद्धे आईला माहिती होते. आणि म्हणून भीम, रामायण या प्रकारच्या कथा आई वाचत होती, आई ऐकत होती. कारण जेव्हा तशा प्रकारच्या त्या भावना आतमध्ये तयार होत होत्या तर त्या भावना त्या बाळापर्यंत आईच्या माध्यमातून पोहोचवल्या जात होत्या. आईला माहिती होतं, कदाचित आई रामायण वाचत असताना आईनं सांगितलं असेल, गर्भातल्या बाळाकडे एक्सपेक्ट केलं असेल की माझं बाळ ही असंच एक उत्कृष्ट राजा बनण्यासाठी येते. आणि मला वाटते की त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एवढं उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्याला. अगदी बरोबर. आता आपण हा विषय निघाला की वैज्ञानिक, तर शरीरामध्ये मेंदू बाळाच्या डोक्यात जन्मायला किती महिन्याचा कालावधी लागतो? आता वैज्ञानिक दृष्ट्या याला परिस्थिती दिलेली, सर्वसाधारण 13 ते 21 आठवड्यांमध्ये सेल्युलर लेवलचा ब्रेन गर्भामध्ये बनत असतो. मग हा ब्रेन, जसं मी नेहमी सांगतो की माणूस आज वेगळा काय, मानव प्राणी वेगळा काय, का तर त्याच्याकडे मेंदू आहे, ब्रेन आहे. मग येणारं बाळ सुद्धा, एखादी गर्भवती स्त्री आहे, तिचं येणारं बाळ सुद्धा काय की तो ब्रेन घेऊन येत आहे. 80% ब्रेन हा गर्भातच बनला जातो. म्हणजे ज्या ब्रेनमुळे मानव प्राणी वेगळा गणला जातो किंवा वेगळा गणला गेला, तो जगातला सर्वात पॉवरफुल असा ब्रेन कुठे बनतोय, तर आईच्या युटरसमध्ये बनतोय. आणि म्हणून इथेच प्रूव्ह होतं की जर एवढा पॉवरफुल ब्रेन आईच्या युटरसमध्ये बनत असेल, गर्भात बनत असेल, तर ते बाळ किंवा त्या बाळाचा ब्रेन उत्कृष्ट बनावा म्हणून काम कधी केलं पाहिजे, तर ते गर्भात असतानाच काम केलं गेलं पाहिजे. आणि जर का आईनं त्या पद्धतीने ते काम केलं तर निश्चितच बाळाचा ब्रेन चांगला बनलेला असेल, बाळाचं व्यक्तिमत्व चांगलं बनलं असेल. जसं तुम्ही ब्रेन बद्दल विचारलं, अगदी तसंच येणारं बाळ हे फक्त शरीर घेऊन येतंय का? नाही, त्याच्याबरोबर एक मेंदू, त्याच्याबरोबर आतमधला अंतर्गत व्यक्तिमत्व, तो स्वभाव घेऊन येतंय. कारण जन्मजात स्वभाव बनतो. बरोबर. सो जन्माला येणारं बाळ हे बाय बर्थ त्या स्वभावाला सुद्धा घेऊन येतंय, जे की स्वभाव आपण बघू शकत नाही.
म्हणजे मेजर नाही करू शकत, त्याला टच नाही करू शकत आहे. बट तो येतो का, तर इंटरनल पर्सनॅलिटी बाय बर्थ आलेले आहे, मग बरोबर. तेही आतमध्येच बनते ना. मग एखादा व्यक्ती तापट बनतो, एखादं बाळ आल्यानंतर खूप काहीतरी रागीट बनलेलं असतं, एखादं बाळ खूप शांत, संयमी, पीसफुल बघायला मिळतं. हा कशाचा परिणाम आहे? इव्हन एकाच आईच्या आईवडिलांच्या पोटाला आलेली दोन वेगवेगळ्या वेळेला आलेली बाळ, उदाहरणार्थ तुमचा भाऊ बहीण, छोटी मोठी जे काही भाऊ बहीण असेल, तुम्ही दोघे एकसारखे आहात का? कधीच नाही. कधीच नाही. दोघांमध्ये प्रचंड तफावत बघायला मिळते. पण मेडिकल सायन्स असं सांगतं की जर डीएनए सेम असेल, आई वडील सेम असतील, तर जन्माला येणारी बाळं सुद्धा सेमच सेम असायला पाहिजे. पण आहेत तसं का होत सेम? नाही. तसं होत नाही. याचं हम्म. कारण काय? हम्म. कारण की जेव्हा पहिलं बाळ त्या आईच्या गर्भामध्ये होतं, त्यावेळेला त्या पहिल्या बाळाला घेऊन आईच्या इमोशन्स वेगळ्या होत्या. बरोबर. पहिली प्रेग्नन्सी होती, आई कदाचित एक्साइटेड असेल, किंवा आईला आजूबाजूकडून मिळालेला जो प्रतिसाद आहे तो खूप पॉझिटिव्ह असेल, आणि म्हणून कदाचित आई आनंदित असेल, किंवा उलटही असू शकेल. आईच्या त्या भावना वेगळ्या होत्या, ती दुःखातही असू शकेल. जशा भावना होत्या तसंच ते बाळ बनलं. म्हणजे आई वडील सेम आहे, डीएनए सेम आहे, पण वेगळं काय, वेगळ्या आहेत भावना. म्हणून पहिलं बाळ वेगळं आहे. जेव्हा दुसरं बाळ आईच्या युट्रसमध्ये होतं, तेव्हा सुद्धा वेगळं काय होतं? आई वडील सेम आहे, डीएनए सेम आहे, वेगळं काय असणार आहे? वेगळ्या होत्या आईच्या भावना. जशा पहिल्या वेळेला भावना होत्या, तशाच दुसऱ्या वेळेला भावना असतील का? नसणार नाही. आहेत. त्या चेंज झाल्याच नाही, कारण परिस्थिती बदललेली आहे, एन्व्हायरमेंट बदललेलं आहे, आणि त्या जसं एन्व्हायरमेंट आहे तशाच भावना बनणार आहेत. म्हणजे सेकंड प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आई वडील सेम होते, डीएनए सेम होता, पण वेगळं होतं आईच्या भावना, आणि म्हणून दुसरं बाळ वेगळं आहे. पण हेच जर का तुम्ही ट्विन्समध्ये बघितलं, जुळ्यांमध्ये पाहिलं, तर जुळे आपल्याला एकसारखी बघायला मिळतात. फक्त दिसण्यामधूनच नाही, तर अंतर्गत कपॅसिटी वाईज जुळे खूप एकसारखे असतात. बरोबर ना? बरोबर. जुळी आपल्याला जुळ्यांमध्ये साम्य बघायला मिळतं. याचं कारण काय? कारण की डीएनए सेम आहे, आई वडील सेम आहेत, आणि त्या दोन्ही बाळांसाठी आईच्या भावना सेम आहेत, आणि म्हणून दोन्ही दोन्ही त्या जुळ्या बाळांमध्ये आपल्याला एकसारखेपणा बघायला मिळतो. अगदी बरोबर. आणि म्हणजे हे प्रूव्ह करतं की आईच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा, आईच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. आता ह्याच्यामध्ये कुटुंबाचा आणि वडिलांच्या म्हणजे पितृत्वाच्या भावनेचा काही परिणाम होतो का? निश्चित होतो. आज जर पाहिलं तर घराघरामध्ये जेव्हा आपण सासू सुनेची भांडणं आपण ऐकत आलेलं, सो आईला जर काय एन्व्हायरमेंट चांगलं नसेल, आता एन्व्हायरमेंट आईचं कोण बिघडू शकतं? घरातल्या व्यक्तीच ना. घरातली व्यक्ती. ज्या घरात ही परिस्थिती. गर्भवती स्त्री राहते, त्या घरात त्या गर्भवती स्त्रीला एनकरेज करणारं वातावरण नाहीये, आनंद देणारं वातावरण नाहीये, तिला म्हणजे एनर्जी देणारं, पॉझिटिव्हिटी देणारं वातावरण नाहीये. सतत भांडणं, किरकिर, ताण तणाव, टोमणे, स्ट्रेस, चिडचिड, अशा प्रकारचं वातावरण जर असेल, तर ही आई स्वतःला कशी काही आनंदित ठेवू शकेल? नाही ठेवू बरोबर. शकणार. आणि म्हणून इथे घरातल्यांचा खूप चांगला रोल येतो. आज अनेक कुटुंब आम्ही पाहतो की ज्या घरात त्या आईला चांगलं एन्व्हायरमेंट दिलं गेलेलं आहे, 9 महिने आई जर का आनंदित आहे, प्रसन्न आहे, तेजस्वी आहे, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहिलेलं आहे, ती हसत आहे, तर निश्चित तिच्या बाळावर तसेच प्रभाव आणि परिणाम झालेले आपल्याला बघायला मिळतात. आज आम्ही हे एन्व्हायरमेंट घराघरामध्ये द्यायचा प्रयत्न करतो. इस्रायलचं एक उदाहरण आहे ते. इस्रायल छोटासा देश आहे, आपल्या बरोबर. देशाच्या तुलनेत फक्त 1% लोकसंख्या असणारा हा देश आहे, पण आज अवघ्या जगाला जगावर मान्य. राज्य करतो तो. मग याचं कारण काय? तर डॉक्टर स्टीफन रिप यांचा एक रिसर्च आहे त्याच्यावरती. ते सांगतात की आज इस्रायल एवढा कमी लोकसंख्या असणारा देश पण आज जगावरती राज्य करतोय. सगळे याचं बुद्धिमान कारण लोक तिथे आहेत. एक्झॅक्टली. मग का बुद्धिमान आहेत? कारण इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे हुशार आणि बुद्धिमान बनवूनच जन्माला घातलं जातं. कारण इथली आई 9 महिन्यांसाठी स्वतःला क्वारंटीन ठेवते, स्वतःला एक चांगलं एन्व्हायरमेंट देते. ती प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय? तर आपल्या भाषेत ती गर्भसंस्कार करते, आणि म्हणून तिथे जन्माला येणारं प्रत्येक व्यक्तिमत्व हे हुशार आणि बुद्धिमान बनून जन्म घेतंय. आणि म्हणून आज एवढं कमी लोकसंख्या असताना सुद्धा हा देश आज म्हणजे टॅलेंटच्या बेसिसवरती जगावरती राज्य करते. खूप कमी संख्या, मुठभर लोकसंख्येचा तो देश आहे. या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की निश्चित आईनं केलेल्या गर्भसंस्कारांचा बाळावरती खूप चांगला परिणाम होतो. आज आपण 10-12 बाळांना जन्माला घालत नाहीये, अवघं एक किंवा दुसरंच बाळ जन्माला घालणारी आजची ही पिढी आहे. मग मला एवढंच यामधून सांगायचं असतं, किंवा ही जी काही चळवळ आम्ही उभा केलेली आहे, ही चळवळ याचसाठी की आज 10-12 बालकांना जन्माला घालू नका, एकच घालताय ना, दोनच घालताय ना, तर ते बाळ जगातलं बेस्ट असावं, उत्कृष्ट बनावं, यासाठी थोडासा हा निसर्गानं दिलेला 9 महिन्यांचा वेळ इन्व्हेस्ट करायला हरकत काय? अगदी नेचरनं बरोबर. दिलेला हा वेळ आहे. मग त्या वेळेकडे थोडंसं जागरूकपणे फोकस राहून काम करायला हरकत काय? बरं, काम केलं तर नुकसान काय होणार? नुकसान तर काहीच नाहीये.
थोडंसं गर्भसंस्कारांची ही जर का विधी त्या आईनं फॉलो केली, पित्यानं फॉलो केली, इनलॉजनी फॉलो केली, तर मला वाटतं की निश्चित येणारी पिढी बदलणार आहे. फक्त तुमचं बाळच नाहीये, तर त्या बाळासोबत भारताचं भवितव्य बदलणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक आईनं किंवा जे कपल्स आज बाळाला जन्माला घालायचा विचार करतायत किंवा जी आता स्त्री प्रेग्नंट आहे, तर प्रत्येक स्त्रीनं हा मौल्यवान वेळ आज इन्व्हेस्ट केला पाहिजे. त्या बाळासाठी जागरूकपणे घालवला पाहिजे. अगदी बरोबर. की आहाराचा परिणाम काय होतो? समजा तिखट खाल्ल्यावर व्यक्ती रागीट बनतो किंवा मांसाहार केल्यावर हिंस्र बनतो किंवा शाकाहार केल्यावर तो संयमी शांत असतो. तर आहार कोणता घ्यायला पाहिजे गर्भसंस्काराच्या काळामध्ये? कसं आहे, पहिली गोष्ट तर म्हणजे चांगला प्रश्न विचारलात. आहार खूप महत्त्वाचा आहे. आहाराच्या माध्यमातनं जे काही न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये मिळतात, त्या न्यूट्रिएंटच्या बेसिसवरती आईची आणि बाळाची पोषकता निर्माण व्हायला मदत होते. आता त्या स्त्रीच्या शरीरामध्ये शरीर निर्माण होत आहे. ते शरीर कसं बनतंय? तर सेल्सच्या माध्यमातून फॉर्म होत आहे. हे शरीर बनत असताना जे काही न्यूट्रिएंट्स त्या आईला मिळणार आहेत, तसंच त्या बाळाला सुद्धा मिळणार आहेत आणि बाळ पोषक बनायला मदत होणार आहे किंवा शारीरिकदृष्ट्या बाळाची डेव्हलपमेंट खूप चांगली होणार आहे. आणि म्हणून आहाराचं महत्त्व आहे. सात्विक आहार हा सांगितला जातो. सात्विक आहार कशासाठी सांगितला जातो? कारण जसं तुम्ही म्हटलात की तिखट असेल किंवा अशा काही गोष्टी असतील, तर त्याचा बरोबर. निश्चित तामसी वृत्तीमध्ये परिवर्तन व्हायला मदत होणार आहे. आहार 2-3 पद्धतीनं महत्त्वाचा आहे. एक तर बाळाच्या शारीरिक ग्रोथसाठी महत्त्वाचा आहे. बरोबर. चुकीचा आहार घेतला तर काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात, ॲबॉर्शन्स होऊ शकतात, काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून आहार महत्त्वाचा आहे. आणि स्वभाव बनत असताना सुद्धा आहार महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण जसं आहाराचा परिणाम हा भावनांवरती सुद्धा होत असतो. जेव्हा तुम्ही एखादा आहार घेता, तिखट घेता, तर त्यावेळेला तुम्ही थोडंसं तुमच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये चेंजेस झालेले आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. त्यामुळे आहार सुद्धा सात्विक असणं गरजेचं आहे. आहाराचा निश्चित खूप चांगला परिणाम होतो. मांसाहाराचे काय परिणाम कसे होतात मग? मांसाहार घ्यायला हरकत नाही. सांगितलेले आहेत. म्हणजे अगदी इस्रायलचा सुद्धा आम्ही करिक्युलम अभ्यासला तर आहारामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स शरीराला जे आवश्यक आहेत ते देणारा आहार घेतला पाहिजे. आणि समतोल राखणारा आहार म्हणजे रोजच तुम्ही मांसाहार करताय तर तेही चालणार नाहीये. तर त्याचा समतोल तुमच्या बॉडीला जी रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करतील असा संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. नॉनव्हेज सुद्धा घ्यायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये मला वाटतं की आज गर्भवती महिला जसं गॅनेकॉलॉजिस्टना कन्सल्ट करतात तसंच बरोबर. न्यूट्रिशनिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. आणि योग्य तो आहार, कारण प्रत्येकाचा शारीरिक ढाचा वेगळा आहे, प्रत्येकाच्या बॉडीची रिक्वायरमेंट वेगळी आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो आहार निश्चित घ्यायला हवा. भावना झाल्या, आहार झाला. तर विचार जसं आपण मग म्हटलो की जिजाऊंनी गर्भसंस्काराच्या काळामध्ये रामायण, महाभारत वाचलं. तर त्या मातेने काय केले पाहिजे? कुठले विचार त्यावेळेस केले पाहिजे किंवा काय खूप वाचलं खूप पाहिजे? चांगला प्रश्न विचारलात. हं. काय वाचायला पाहिजे? मी नेहमी सांगत असतो की 4 गोष्टी एखाद्याच्या आयुष्याला घडवतात किंवा बिघडवतात. तुम्ही काय वाचता, काय पाहता, काय ऐकता आणि कोणाच्या सानिध्यात राहता. हं. म्हणजे या 4 गोष्टी तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट बनवत असतात. सो तुम्ही काय वाचणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना माहिती होतं की माझं बाळ हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतंय, तर मग मी काय वाचलं पाहिजे? मी क्रिकेटचं वाचन करून चालेल का? नाही चालणार. नाही चालत. ज्या कारणासाठी माझं बाळ येते त्याच रिलेटेडच्या तशाच गोष्टी जर का वाचनात आणल्या, कारण वाचनातनं पुन्हा जसं आपण वाचन करतो म्हणजे या 4 गोष्टी तुम्ही जे काही पाहता, ऐकता, वाचता आणि जर सानिध्य राहतो त्या गोष्टींमधून तुमच्या इमोशन्स क्रिएट होतात. आणि अगदी जशा बरोबर. इमोशन्स बनतात तसंच तुमचं सगळं काही जडणघडण किंवा व्यक्तिमत्व बनत असतं. सो जसं आपण वाचतो तसेच विचार येतात, जसे विचार येतात तशाच भावना बनतात, जशा भावना बनतात तसंच व्यक्तिमत्व घडतं. त्यामुळे वाचन सुद्धा कॉन्शियसली केलं गेलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात एक पर्टिक्युलर बाळ जर का या पर्टिक्युलर कारणासाठी येतंय, तर त्याच रिलेटेडचं वाचन मला वाटतं की जास्त प्रमाणामध्ये केलं पाहिजे. आमच्या एका कार्यक्रमामध्ये जिजाऊंचा बाळकडू ही कार्यशाळा माझी होत असते. वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन होते, ऑफलाईन होते. संभाजीनगरला आमची एक कार्यशाळा चालू होती ऑफलाईनला. आणि संभाजीनगरच्या कार्यशाळेमध्ये या सगळी प्रोसेस मी एक्सप्लेन करत असताना एका गृहस्थाने मला विचारलं की सर मला काहीतरी शेअर करायचं आहे. म्हटलं बोला. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे सांगितलं ना खरंच सत्य आहे. तुम्ही जे सांगता ते अगदी 100% मला पटतंय. मी आज दुसऱ्या बाळासाठी म्हणून गर्भसंस्कारच्या या कार्यशाळेला बसलोय. पहिलं बाळ माझं आहे. मला एक मुलगी आहे. 6 वर्षाची आत्ता त्यांना मुलगी होती त्यावेळेला. तर त्यांनी सांगितले की सर तुम्ही ही जी प्रोसेस सांगितली मला ही माहिती नव्हती. मी क्रिकेट खेळत होतो. मला क्रिकेटर बनायचं होतं. देशासाठी क्रिकेटर बनून काही कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं. बट मला ते होता आलं नाही.
पण मला असं वाटायचं की मला नाही करता आलं, पण माझ्या मुलीनं तरी, म्हणजे जे कोण मुलगा मुलगी येईल, माझं जे अपत्य असेल त्यानं तरी इंडियाला रिप्रेझेंट करावं, क्रिकेटमध्ये करिअर करावं असं मला वाटायचं. आणि त्या हेतूनं मी बायको प्रेग्नंट असताना घर किंवा एन्व्हायरमेंट हे असं क्रिकेटमय बनवून टाकलेलं होतं. घरात फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट. मी बायकोला क्रिकेट दाखवत होतो, क्रिकेट वाचवत होतो, म्हणजे वाचून दाखवत होतो. बायको क्रिकेट वाचत होती, क्रिकेट बघत होती, क्रिकेट ऐकत होती. फक्त क्रिकेटमय वातावरण होतं. आणि त्याचा परिणाम असा आम्हाला बघायला मिळतो की आज माझी मुलगी 6 वर्षाची आहे आणि ती महाराष्ट्राच्या टीममधून, लेदर बॉलवरती महाराष्ट्राच्या टीममधून क्रिकेट खेळत होती क्या बात आहे. त्या 6 वर्षाच्या एजमध्ये. म्हणजे ते म्हणले की निश्चित ह्या गोष्टींचा परिणाम होतो. सो तुमचं वातावरण निर्माण करणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह वातावरण असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं हे वातावरण जर निर्मिती केली तर निश्चित चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे वाचनातनं वातावरण निर्मिती होते, विचार बदलतात. त्यामुळे इथे चांगले पॉझिटिव्ह विचार देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे, सकारात्मक विचार निर्माण करणारी पुस्तकं वाचायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी रामायण महाभारत वाचलं, कारण त्यांना असं एक व्यक्तिमत्व घडवायचं होतं जे रामाप्रमाणे राज्य आपलं निर्माण करेल, आणि म्हणून त्यांना रामायण वाचणं गरजेचं होतं. आजच्या काळात कलियुगात तुम्हाला ज्या कारणासाठी किंवा ज्या पद्धतीनं तुमचं बाळ हवंय त्या पद्धतीच्या गोष्टी, त्या पद्धतीची पुस्तकं वाचणं गरजेचं. आचार विचार झाले, आता उच्चारांचा कसा प्रयोग होतो? उच्चारांबद्दल मी सांगितलं मग अशीच की फ्रिक्वेन्सीज, आपण जे उच्चार करतो, कोणी ओम म्हणतं, कोणी काय वेगवेगळे प्रार्थना मंत्र म्हणत असेल, तर निश्चित त्याचाही परिणाम होतो. त्याचा सायंटिफिक दृष्ट्या परिणाम हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करायला होतो आणि पीस आणि स्टॅबिलिटी येते. आई जेव्हा पीसफुल स्टेबल असते तेव्हा बाळ सुद्धा गर्भातलं पीसफुल आणि स्टेबल बघायला मिळतं. त्यामुळे उच्चारांचाही परिणाम होतो. तर सर मला एक गोष्ट विचारायची आहे की रामायणाचं थोडस विचार केला तर ते एक राजमहालामध्ये रामाचं लालन पालन झालं आणि तो गर्भसंस्कारही तिथं झाला. पण अगदी त्याच्या विरोधात झालं श्रीकृष्णांच्या बाबतीत, की त्यांचा तुरुंगातच जन्म झाला आणि गर्भसंस्कारही तिथंच झाले. तर तर त्याचा काही परिणाम जाणवला का त्या व्यक्तिमत्वावर? खूप छान प्रश्न विचारला. अगदी मी नेहमी सांगत असतो की आईच्या भावनांचा परिणाम बाळावरती होतोय. आता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना का वाटलं की बाळ असावं, मला असं एक राजा बनण्यासाठी म्हणून, एक हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी म्हणून बाळ यावं? कारण आजूबाजूची जी परिस्थिती होती, आपलेच लोक आपल्याच लोकांचा बळी घेत आहेत, आपलेच लोक आपल्याच लोकांचा खून करतायत, ही जी काही संपूर्ण परिस्थिती होती, आईनं ही परिस्थिती अनुभवली आणि आईला लक्षात आलं की आज आपल्याच लोकांचा बळी जातो. याचं कारण काय? कारण आईनं दीर गमावलेला होता, आईनं भाऊ गमावलेला होता, आईनं वडिलांना गमावलेलं होतं. आणि हे विचार करत असताना आईच्या लक्षात आलं की कारण काय? कारण की आज आमचा कोणता राजा नाही, आमचं कोणतं राज्य नाही, आम्ही कोणाकडे तरी आमची लोक आज काम करतायत, नोकरी करतायत, सरदारकी करतायत, आणि मग आमच्याच लोकांना एकमेकांच्या विरोधात लढवलं जातं. राज्यकर्ते तसेच आहेत, त्यांना कोणाला काही लागत नाहीये, बरोबर. बट मारलं मात्र आम्हीच जातोय आणि आमचीच लोक आमच्या लोकांना मारतायत. मग हे कधीपर्यंत चालणार आहे? हे बदललं पाहिजे. स्वतः राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी काय वेळ अनुभवली बघा, की स्वतःचे वडील लखोजीराव जाधव स्वतःच्या जावयाला म्हणजे जिजाऊ माँसाहेबांच्या पतींना मारण्यासाठी निघालेले आहेत, किंवा ते त्यांना मारण्याचा विडा उचलतायत. यांनी त्यांच्या भावाला मारलेलं आहे, दिराला मारलेलं आहे, त्यांनी यांच्या भावाला मारलेलं आहे. ही सगळी परिस्थिती आहे. म्हणजे पती आणि वडील एकमेकांना मारण्यासाठी म्हणजे लढत आहेत. बरोबर. हा म्हणजे या कंडिशनमध्ये आईच्या भावना काय असतील, आईच्या मनातले विचार काय असतील, की दोन्ही पेन, आईला किती दुःख दर्द झाला असेल त्या. आणि म्हणून आईने ठरवलं की हे जर का थांबवायचं असेल तर मला माझं स्वराज्य निर्माण करावं लागेल. आणि त्या रागातून म्हणजे आईनं छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालायचा निर्णय घेतला. मग हे बाळ गर्भात वाढत असताना, छत्रपती शिवाजी महाराज गर्भात वाढत असताना आईनं हजार त्या बाळाला सांगितलं असेल भावनिक दृष्ट्या की तुला यायचं आहे, पण कशासाठी? ही परिस्थिती बदलण्यासाठी. सो आई जेव्हा या पद्धतीनं गर्भातल्या बाळाला हे भावनात्मक दृष्ट्या कनेक्ट होऊन सांगते तेव्हा त्याचा निश्चित परिणाम होतो असं मला वाटतं. श्रीकृष्णांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं असावं. आई जेव्हा कारावासमध्ये होती कंसमामाच्या, कारावासमध्ये असताना त्या आईला चांगलं वाटत असेल का? नाही. याच्या आधीचे अपत्य कंसमामानं भिंतीवरती आपटून मारलेले. मग या परिस्थितीमध्ये येणारं बाळ सुद्धा असंच होणार आहे का? मग त्या आईनं हजारदा, मला वाटतं की गर्भातल्या बाळाला हजारदा मनातल्या मनात सांगितलं असेल की तुला यायचंय, तुला यायचंय, पण कशासाठी? कंस नावाचा हा जो काही दर्द आहे ना त्याला काढून टाकण्यासाठी, त्याला मिटवण्यासाठी तुला यायचंय.
मला वाटतं की हेच गर्भसंस्कार आहेत. म्हणजे आईनं त्या गर्भात असणाऱ्या श्रीकृष्णांना सांगितलेलं होतं की तुला यायचंय, पण कशासाठी? कंस नावाचा हा जो काही दर्द आहे मिटवायचा आहे, तो मिटवण्यासाठी तुला यायचं. बरोबर, अगदी बरोबर. सो ही दोन्ही उदाहरणं आपल्याला ते सांगतात. सो ही दोन्ही उदाहरणातनं आपल्याला क्लिअर होतं की येस, निश्चित आई जी काही ठरवते, आई निर्णय आणि निश्चय करते, त्याचा परिणाम होतो. आता गर्भसंस्काराचे काही वैज्ञानिक संशोधन किंवा काही पुरावे अस्तित्वात आहेत का? आता गर्भसंस्कारांवरती म्हटलं तर WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपण जी म्हणतो, बरोबर. WHO ही मान्य करतं की गर्भात वाढणाऱ्या त्या फेटसवरती आईच्या भावनांचा किंवा वातावरणाचा परिणाम होतो. गर्भातलं बाळ काही सर्टन पिरियड नंतर ऐकतं, म्हणजे आता आवाजांना रिस्पॉन्स करतं. आपण जसं 3 इडियटमध्ये पाहिलं तसं त्या आवाजाला रिस्पॉन्स करतं. हे WHO सांगितलेलं आहे. सो गर्भसंस्कार असं नाही, पण या सगळ्या विधीला किंवा आईच्या भावनांचा परिणाम होतो याला WHO सुद्धा ॲग्री करतं. आणि अनेक याच्यावरती रिसर्चेस आपल्याला बघायला मिळतात. जसं मी इस्रायलचं उदाहरण सांगितलं, डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे, तो सांगतो की येस, गर्भसंस्कारांचा बाळावरती परिणाम होतो किंवा बाळाच्या बौद्धिक क्षमतांना परिवर्तित करण्यासाठी चांगला परिणाम होतो. आता भारतात काही असं इन्स्टिट्यूट किंवा काही गोष्टी आहेत का की जे याला फॉर आहेत? अनेक इन्स्टिट्यूट आहेत जे गर्भसंस्कार करतायत, प्रमोट करतायत, अगदी अनेक वर्षांपासून करतायत. अनेक संस्था आहेत ज्या गर्भसंस्कार करतायत. बट जसं म्हणतो ना की चांगल्या गोष्टींचा प्रसार आणि प्रचार व्हायला वेळ लागतो. वेळ लागतो. चुकीचं कल्चर आपल्याकडे लगेच लगेच येतं. अडॉप्ट केलं जातं. गर्भसंस्कारांचं एवढं सुंदर कल्चर आपल्यातनं आज हरवताना आपल्याला जाणवतंय. पण वेस्टर्न येणारी कल्चर, जसं मॅटर्निटी फोटोशूट, मॅटर्निटी फोटोशूटचं कल्चर आज वाढत गेलं. गरीब असो श्रीमंत असो, ती आई त्या बाळासाठी मॅटर्निटी फोटोशूट त्या मेमरीज करण्यासाठी करत असते. पण मी नेहमी सांगतो, जेव्हा गर्भसंस्कार करतात तेव्हा ती आई त्या बाळाला आयुष्यभराची शिदोरी देते. बरोबर. बाळाला दिलेली कपॅसिटी, बाळाला दिलेला स्वभाव, बाळाला दिलेलं स्वरूप, बाळाला दिलेले संस्कार हे जन्मानंतर आयुष्यभर त्या बाळासोबत राहणार आहेत आणि त्या दिलेल्या गोष्टींवरतीच ते बाळ त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणार आहे. आम्ही तिथे वेळ देत नाही, तिथे आम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही. पण मॅटर्निटी फोटोशूट सारख्या कल्चरवरती आम्ही खर्च करतो, तिथे वेळ देतो. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जो मॅटर्निटी फोटोशूट करता त्यासाठी दिलेला वेळ आणि पैसा, त्याचा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला काय फायदा आहे हो? शून्य फायदा आहे. तरी पण आम्ही अशा गोष्टींसाठी वेळ पैसा देतो. पण जिथे एक आई स्वतःच्या बाळाला आयुष्यभराची शिदोरी देणार आहे, ज्या बेसिसवरती हे बाळ स्वतःचं आणि आईवडिलांचं नाव रोशन करणार आहे, त्या 9 महिन्यांच्या निसर्गाने दिलेल्या त्या 9 महिन्यांच्या त्या वेळेसाठी मात्र वेळ द्यायला आई तयार नाहीये किंवा आईकडे आज वेळ नाही. आता यांत्रिकीकरणाच्या काळामध्ये आता ही बालकं जन्म घेत आहेत. तर ज्या वेळेस टेस्ट चालू असतात प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, स्कॅन होत असतं किंवा सोनोग्राफीज होत असतात, तर त्याचा त्या बाळाच्या गर्भावर काही इम्पॅक्ट पडतो का त्याचा? तसं पाहायला गेलं तर नाही, कारण ज्या त्या सोनोग्राफी वगैरे होतात त्या अगदी काळजीपूर्वक केल्या जातात आणि इव्हन ज्या यांत्रिकीकरण आहे किंवा मी म्हणेन मेडिकल सायन्सचं जे काही प्रगत सिस्टीम्स आहेत त्याच्या माध्यमातून पूर्वी जसं मतिमंद, गतिमंद किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर असणारी बाळं यायची, जन्माला यायची, आज त्या प्रमाणामध्ये बाळं येत नाहीयेत. त्याचं कारण का? कारण अनेक अशा टेस्ट आहेत, वेगवेगळ्या मंथमध्ये ड्युरेशन वाईज त्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्टमधून आधीच कळतं की बाळामध्ये काही गुणदोष असतील तर, आणि मग ते टाळता येतात किंवा तशा प्रकारे मग आपल्याला डिसिजन्स घेतात. सो डेफिनेटली मेडिकल सायन्सची खूप चांगली हेल्प या सगळ्यामध्ये होते. त्यामुळे याचा चांगलाच परिणाम आज होतोय असं म्हणायला हरकत नाही. आता ओघावून विषय निघाला तर मला एक गोष्ट म्हणजे उत्सुकता आहे मला जाणून घ्यायची त्या गोष्टीबद्दल, की समजा भारतासारखा देश आहे की कल्चरल आहे, एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे, पण जापानमध्ये अणुबॉम्ब पडल्याच्या नंतर नागासाकी आणि या हिरोशिमा शहरामध्ये नंतर तिथं विकलांग आणि अशी बाळं जन्माला यायला लागली. तर गर्भसंस्कार जर चांगले केले तर त्याच्यावर काही चांगले पॉझिटिव्ह परिणाम होतील का? हो, निश्चितच होणार आहेत. जसं चुकीच्या गोष्टी झाल्या आणि जी काही किरण उत्सर्जित झाली त्या अणुबॉम्बच्या माध्यमातून, त्याचा परिणाम अनेक वर्ष जपानला भोगावा लागला, तिथल्या जन्माला येणाऱ्या लोकांना. म्हणजे जसा या गोष्टींचा झाला ना परिणाम, तसंच पॉझिटिव्ह गोष्टींचा सुद्धा परिणाम होतो. निगेटिव्ह गोष्टींचा होतोय तर अगदी निश्चित बरोबर. पॉझिटिव्ह गोष्टींचा होतो. डॉक्टर साहेब, आयुर्वेद आणि मानसशास्त्र हे गर्भसंस्काराबद्दल नेमकं काय सांगतं बरं? काय मत आहे तुमचं? खरं तर मन आणि शरीर म्हणतात ना, माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम. मन आणि शरीर हे दोन वेगळे नाही, ती एक सिस्टीम आहे. एकटे राहू शकत नाही. शरीर आहे तर मन असलं पाहिजे, मन आहे तर शरीर असलं पाहिजे, आणि एकटं असेल तर त्याचा फायदाच नाही. म्हणजे ते व्यक्तिमत्व अस्तित्वच करू शकत नाही. म्हणजे
हे दोन्ही महत्वाचे आहेत. सो आयुर्वेदामध्ये पण गर्भसंस्कारांवरती खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदाच्या मान्यतेनुसार गर्भसंस्कार हे केले पाहिजेत आणि गर्भसंस्कारांमध्ये पुन्हा आहार, विहार, विचार या सर्व गोष्टींचा परिणाम होतो. आणि मानसशास्त्र जसं मी मगाशी सांगितलं की गर्भसंस्कारांची व्याख्या काय आहे, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह आता आणि कन्सिस्टन्स असणं. सो आनंदी असणं ही भावना आहे. बरोबर. म्हणजे मानसशास्त्रच आहे ते. तुम्ही पॉझिटिव्ह असणं ही तुमची भावना आहे. भावना आहे. पुन्हा ते मानसशास्त्रच आहे. सो या दोन्ही गोष्टी गर्भात बनतायत. शरीर बनतंय, त्या भावना बनतायत किंवा ते अंतर्गत व्यक्तिमत्व बनतंय. तर आहार विहार आणि त्या भावना या दोन्ही गोष्टी जेव्हा चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड केल्या जातील, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ते दिलं जाईल. आहार चांगला आणि भावना चांगल्या असतील तर निश्चित येणारं व्यक्तिमत्व चांगलं बनू शकतं. क्या बात. आता मला एक महाभारतातला प्रश्न विचारावा वाटतो की आपल्याकडं त्या उदाहरणं दिली जातात की अभिमन्यू चक्रव्यूहात घुसायचं गर्भसंस्कारात तो शिकला, पण तो बाहेर पडायचं शिकलेला नाही. तर त्या कॉन्सेप्टला तुम्ही कसं बघता? हेच महाभारतातलं हे उदाहरण जे काही आज सांगितलं जातं हे एवढंच प्रूव्ह करतं की यस गर्भात मगाशी जो तुम्ही सायंटिफिकली प्रश्न विचारलात की गर्भात असणाऱ्या बाळावरती या गोष्टींचा परिणाम होतो का किंवा गर्भसंस्कारांचा परिणाम होतो का, मला वाटतं की त्याचं उत्तर हे या तुमच्या प्रश्नातच आहे की अभिमन्यूंना गर्भामध्ये असतानाच चक्रव्यूह भेदन किंवा चक्रव्यूहमध्ये शिरणं हे शिकायला मिळालं किंवा ते तिथे त्याचं ज्ञान मिळालं. पण बाहेर कसं पडायचं या गोष्टींचं ज्ञान न मिळाल्यामुळे ते चक्रव्यूह भेदन करू शकले नाही. सो हे उदाहरण सांगितलं जातं की हे उदाहरण असं सांगतं की गर्भात असणाऱ्या बाळावरती बाहेरच्या गोष्टींचा परिणाम होतो. म्हणजेच काय, वडील असतील तर त्या वडिलांच्या काही ज्या काही गोष्टी असतील त्याचा, आई वडील असतील, सासू सासरे असतील, इव्हन आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक त्या सोसायटीतील व्यक्तींचा सुद्धा परिणाम होतो. आणि म्हणूनच मी गर्भसंस्कारांना आमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा सांगत असतो की टीव्ही अवॉइड करा, न्यूजपेपर बंद करा. म्हणजे जोपर्यंत ते बाळ तुमच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत तुमच्याकडे संधी आहे त्याला डेव्हलप बरोबर. करण्याची. पण ते एकदा का नाळ कापली की ते बाळ स्वतंत्र पर्सनॅलिटी बनणार आहे. तुम्हाला फक्त सांगू शकणार तुम्ही, म्हणजे डिलिव्हरी झाली की फक्त सांगू शकणार आहात. बदल घडवता येणार नाही, बदलायचं ते बाळ ठरवणार आहे. पण जोपर्यंत ते बाळ तुमच्या प्लॅसेंटाला जोडलं गेलेलं आहे तोपर्यंत ते वेगळं व्यक्तिमत्व नाहीये, ते तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि जोपर्यंत तुमच्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत बदल करता येणार आहे. मग बदल काय करायचा आहे, तर जसं मगाशी आपण सांगितलं, चांगला आहार, चांगला विहार, चांगले विचार, चांगलं वाचन आणि जागरूकपणे या गर्भसंस्कारांच्या ऍक्टिव्हिटीजना फॉलो करणं. हे जेव्हा जागरूकपणे कराल तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम त्या बाळावरती होणार. बरोबर. जोडलं गेलेलं आहे तोपर्यंत संधी आहे. एकदा का नाळ कापली की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाहीये. आणि म्हणून अगदी हा वेळ महत्वाचा आहे, इथे काम करणं महत्वाचं आहे. आता जसं तुम्ही इतर गोष्टींचा परिणाम सांगितला की आजूबाजूच्या सगळ्या, तर ह्याच्यात वास्तुशास्त्राचा गर्भसंस्कारावर कसा परिणाम होतो? म्हणजे सपोज आज फ्लॅट सिस्टम आहे आणि गावाकडे बघितलं तर एक छोटंसं छानसं मोकळं वातानुकूलित घर असतं, तर ह्याचा परिणाम कसा होतो की गर्भवती मातेने कोणत्या वातावरणात राहिलं पाहिजे? वातावरण तर चांगलंच पाहिजे, नो डाऊट. पण वास्तू तुम्ही म्हणालात तर मुळात मला एक प्रश्न पडतो, तुम्ही विमानात बसा आणि खाली बघा. सो म्हणजे अशी कोणती दिशा नाहीये की ज्या दिशेला एखाद्या बिल्डिंगचं किंवा एखाद्या घराचं तोंड नाहीये. म्हणजे विमानात बसल्यानंतर खरंच प्रश्न पडतो की ह्याच का त्या वास्तू? म्हणजे त्याला कोणती दिशा नाही, त्याला कोणतं हे नाहीये. तुम्हाला ऑल डायरेक्शनला फेसेस असणारी घरं बघायला मिळतील. व्हॉट इट मीन्स. मग वास्तुशास्त्र मानायचं नाही मानायचं इट्स क्वेश्चन उभा राहतो. आणि एकदा मला वाटतं की तुम्ही कधी विमानातनं खाली बघा आणि मग ती घरं पाहिल्यानंतर तुमच्याही मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही की खरंच ही घरं आहेत का ज्याचं वास्तुशास्त्र बघितलं. त्यामुळे वास्तूचा कितपत परिणाम, मी स्वतः वास्तुशास्त्र मानत नाही किंवा माझा विश्वास नाहीये, त्यामुळे वास्तूचा कितपत परिणाम होईल हे मी फारसं काही सांगू शकत नाही. सर, आपण जिजाऊंची बाळकडू ही कार्यशाळा घेता. नेमकं त्या कार्यशाळेमध्ये तुम्ही म्हणजे मासाहेबांनी जे फॉलो केलंय त्या प्रोसेस बद्दल सांगता की कसं काय मार्गदर्शन करता? खूप चांगला प्रश्न आहे. जिजाऊंचे बाळकडू, आता खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी ज्या पद्धतीनं शिवरायांना घडवलं, गर्भात असताना स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान दिलं,
अगदी तीच प्रोसेस किंवा तशा पद्धतीचीच ही प्रोसेस असते जी कार्यशाळेमध्ये शिकवली जाते, जिथे मोस्टली पती पत्नी इव्हन इनलॉज सुद्धा या कार्यशाळेला अटेंड करतात. या कार्यशाळेमध्ये पहिलं तर बाळाच्या जन्मासाठीचे असणारे काही बेसिक गोष्टी, म्हणजे बाळ तुम्हाला का हवंय, इथून पुढे तो प्रवास सुरू होतो. मग एक तर बरोबर. पर्पज शोधण्यासाठीच्या काही ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्याकडे बाळासाठी पर्पज होता, तसंच या आलेल्या दाम्पत्याला सुद्धा पर्पज देण्याचं काम या कार्यशाळेमध्ये केलं जातं. त्यानंतर कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, म्हणजे खरं तर नियोजन कसं केलं पाहिजे. 9 महिने निसर्गाने त्या आईला दिलेले आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी नियोजन केलं. ते बरोबर. 9 महिने असेच नाही घालवले त्यांनी. जागरूकपणे ते 9 महिने एक राजा घडवण्यासाठी आईनं तो काळ इन्व्हेस्ट केला. अगदी तसंच त्याचं पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी जसं प्लॅनिंग केलं, माझं बाळ जर का राजा बनण्यासाठी येतंय तर त्यामध्ये कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असायला हव्यात, याचा विचार आईनं केला. अगदी तसाच विचार आम्ही इथे करायला लावतो. त्याचं नियोजन बनवायला पती पत्नींना मदत करतो. आणि त्यांनी जर का नियोजन बदललं तर नियोजन केल्यानंतर त्या गोष्टी, ज्या नियोजन केलेल्या गोष्टी आहेत त्या अंमलात आणण्यासाठी, त्या सत्यस्वरूपात त्या बाळामध्ये याव्यात, यासाठी ऍक्शन प्लॅन. उदाहरणार्थ आईसाहेबांनी, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी काय ऍक्शन्स घेतल्या, तर जसं आपण मगाशी चर्चा केलं, तर पहिलं बाळ शूरवीर हवाय, करेजियस हवाय, बरोबर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व हवाय. तर मग तशा जबरदस्त व्यक्तिमत्वांची आत्मचरित्र आईनं वाचली किंवा ऐकली, महाभारतातल्या कथा ऐकल्या, रामायण ऐकलं का, तर तसं व्यक्तिमत्व आई आपल्या उदरात अपेक्षित बाळताना करत होते. अपेक्षित करत होती. त्याचबरोबर आई 9 महिन्यांमध्ये शांत राहिली का, तर आईला बाळ करेजियस हवं होतं. स्वतः आईला 9 महिन्यांमध्ये आत्ताच्या प्रतिप्रमाणे क्रेविंग, ज्याला आपण डोहाळे म्हणतो, ते क्रेविंग सुद्धा कशाचे व्हायचे, तर युद्ध करण्याचे, तलवार चालवण्याचे. आईच्या मनामध्ये आज जो राग होता, तो राग उफाळून यायचा. आई घुडस्वारी करायची त्या काळात सुद्धा. म्हणजे प्रेग्नंट असताना घुडस्वारी करणं, तलवार चालवणं, युद्ध करणं, या प्रकारचे क्रेविंग आईला व्हायचे. म्हणजे आई अशी शूरवीर होती. सो आईच्या ऍक्शनचा परिणाम त्या बाळावरती होत होता. बरोबर. अगदी तसंच इथे सुद्धा काही ऍक्शन्स डिझाईन केल्या जातात. आईला ऍक्शन्स, जसं बाळाचा ब्रेन गर्भात बनतोय तर त्या ब्रेनच्या साठी काही ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. बाळाचे सेन्सरी ऑर्गन, ज्या सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, ती ग्रहण क्षमता आज आतमध्ये घडते. तर त्यासाठी आईने विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. म्हणजे हे सिमिलर काइंड ऑफ प्रोसेस आहे, जी जिजाऊंच्या बाळकडूच्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या कपल्सना, इव्हन या कार्यशाळा अटेंड करताना आम्ही कंपल्सरी सांगतो की तुम्ही पती पत्नी दोघांनी अटेंड केल्या पाहिजेत. इव्हन शक्य असेल तर इनलॉजना सुद्धा घेऊन या. कारण काय, कारण की त्या गर्भवती स्त्रीला घरातल्या व्यक्तींकडून सुद्धा तसं एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे, त्या आईवडिलांकडून मिळालं पाहिजे, पतीकडून सपोर्ट मिळाला पाहिजे. ती हारता कामा नये. आणि ती जर का न हारता, न डगमगता, कणखर आणि खंबीरपणे या 9 महिन्यांमध्ये जर का प्रयास आणि प्रयत्न करत राहील, तर मला वाटतं की येणारं प्रत्येक बाळाने बाळ बदललं असेल. असं म्हटलं जातं की की माँ माँ एक ऐसा योद्धा है जिसे खुद भगवान भी हरा नहीं सकते. म्हणजे आई ही अशी सही बात. योद्धा आहे. मग त्या आईला ताकद देण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं गेलं पाहिजे. सो हा पॉडकास्ट असेल, कार्यशाळा असतील किंवा गर्भसंस्कारांबद्दल मी जे काही बोलतोय, ते आईला कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी बोलतोय. कारण आई जेव्हा कणखर आणि खंबीर बनेल, बरोबर. त्या दिवशी देश बदललेला असेल. माझं स्वप्न आहे की ही जी काही चळवळ आम्ही उभी केलेली आहे, याच प्रोसेसच्या माध्यमातून, याच चळवळीच्या माध्यमातून उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिमत्व आज जन्म घेत आहेत. मला खात्री आहे की अनेक भारतरत्न याच प्रोसेसमधून जन्माला येणार. अगदी बरोबर. साहेब, एक गोष्ट विचारतो की आपल्यात एक वाक्प्रचार खूप प्रसिद्ध आहे की नाळ तुटली. तर ही एकदा नाळ तुटल्याच्या नंतर गर्भसंस्कार तिथून पुढे कसं काय होतं? काय उदाहरणं देता येतील का त्या बाबतीत? खूप सुंदर विचारलं. नाळ तुटली हा आपल्याकडचा वाक्प्रचार आहे. नाळ तुटली म्हणजे काय, एक ऋणानुबंध असतात, काहीतरी बंद असतो, फ्रेंड्स आहेत, दोघांची नाळ तुटली, किंवा मुलगा आई आहे त्यांची नाळ तुटली असं आपण म्हणतो. सो खरंच ह्या वाक्यातनं खूप काही प्रतीत होतं. नाळ तुटणं फिजिकली जर हे बघितलं, तर ज्या दिवशी नाळ खरंच कापली जाते तेव्हा ते बाळ वेगळं होतं. जोपर्यंत नाळ जोडलेलं आहे ना, तोपर्यंत दोघे एक आहेत, ते वेगळे नाही आहेत. ते बाळ म्हणजे त्या आईच्या शरीराचाच हिस्सा आहे, वेगळं नाही आहे. नाळ तुटली म्हणजे त्या दिवशी ते वेगळी पर्सनॅलिटी तयार झालं. आणि वेगळी पर्सनॅलिटी झालं की विषय संपलेला आहे. हा व्यक्तिमत्व विशेष काही करू शकत नाही. पण नाळ जोडलेले असताना हवं ते करता येणं शक्य आहे. याच्यावरून एक उदाहरण मी देऊ इच्छितो की एक कुंभार समजा मातीचं मडकं बनवतोय. सो तो प्रोसेसमध्ये आता त्याच्या हातात तो रॉ चिखल आहे, त्याच्या त्या
चाकावरती रॉ चिखल आहे, त्याला हवा तसा आकार देता येणार आहे, हवा त्या साईजचं शेपचं जसं हवं तसं बनवता येणार आहे. बरोबर. पण एकदा का त्यानं बनवलं, एकदा का त्यानं ते भांडं भाजलं की आता त्या मातीचं तो काही करू शकत नाही, त्या मडक्याला तो आता आता काही करू शकत नाही, रिस्ट्रक्चर होत नाही त्याचं. रिस्ट्रक्चर होत नाही. म्हणजे त्याची जी काही साईज बनली असेल, हम्म. समजा 200 ml चं भांडं त्यानं बनवलेलं आहे, 2 किलोचं भांडं बनवलेलं आहे, सो 2 किलोचं त्याची साईज शेप त्याची बाय बर्थ क्वालिटी कपॅसिटी ही डिसाईड झालेली आहे. आता ती बदलता येणार नाही. ती नाळ तुटली, ते भांडं बनलं, आता काहीही करता येणार नाही. पण ते बनत असताना प्रोसेसमध्ये असताना जर का कोणी त्या कुंभाराला सांगितलं असतं की मला 2 लिटरचं नाही किंवा 2 किलोचं नाही, मला 200 किलोचं भांडं हवं, तर त्या कुंभाराला बनवता येणं शक्य होतं, कारण त्या चाकावरती अजूनही नाळ तिची जोडलेली जोडलेली तो होती. हवं तसं बनवू शकला असता. पण एकदा का भांडं भाजलं की पुन्हा काहीही करता येणार नाही. तुम्ही तो 2 किलोचं भांडं बनवलं तर जग त्याच्यात भरणार आहे. तुम्ही भरा नाही भरा, तुम्ही पण भरू शकता आणि जगाला ते ओपन आहे. जग हवं ते त्या भांड्यामध्ये टाकायचा प्रयत्न करणार आहे. पण ती कपॅसिटी मुळात कधी बनली? बनत असताना, नाळ जोडलेले असताना. म्हणून नाळ जोपर्यंत जोडलेले आहे तोपर्यंत एक आई डिझायनर आहे. प्रोसेसमध्ये असताना, नाळ जोडलेले असताना त्या गर्भातल्या बाळाला हवा तसा आकार देण्याचं काम, स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटी देण्याचं काम एक आई करते. आणि म्हणून नाळ तुटायच्या आधीच ते काम केलं गेलं पाहिजे. मला बरोबर. वाटतं की या वाक्यप्रचारातनंच क्लिअर होतं की नाळ तुटायच्या आधीच सावध व्हा, गर्भसंस्कार करा. आता तुमच्याकडे एवढ्या लाखो महिला प्रशिक्षणासाठी येत असतात, त्याचे काही तुम्हाला अनुभव सांगता येतील का? खूप सारे अनुभव आहेत आणि खूप चांगला प्रश्न केलात. अनेक लोक आज जोडली गेलेत. मोस्टली आय बिलीव्ह की आपल्या शरीरामध्येच हिलिंग पॉवर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आज काही एखादी जखम झाली, कापलं, तर मलम हा फक्त वरवर काम करतो. खरं तर ते कापलेली जखम जोडण्याचं काम हे तुमच्या सेल करतात. तुमचीच बॉडी स्वतः स्वतःला हील करत असते. बाहेरून कोणी काही करत नाही, आपणच आपलीच बॉडी आपल्या स्वतःला हील करते, बरी करते. अगदी तसंच बाळ सुद्धा स्वतः ती स्त्री स्वतःच्या शरीरामध्ये बनवत असते. आणि ते बनत असताना डिफेक्ट फ्री बाळ, प्रॉब्लेम फ्री बाळ त्या आईला घडवता येणं शक्य आहे. फक्त आईचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, चंदीगडमधून आमच्याकडे एक चारू नावाच्या मॅडम जोडलेल्या होत्या. सर्वसाधारण 4-5व्या महिन्यात त्या जॉईन झाल्या. 4थ्या महिन्याच्या एंडला जॉईन झाल्या आणि 5व्या महिन्यात ॲनॉमली स्कॅनिंग असतं. तर ते स्कॅनिंग झालं, जॉईन केल्यानंतर हार्डली 10 दिवसात त्यांचं स्कॅनिंग झालं आणि स्कॅनिंग झाल्यानंतर बाळाच्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम्स आढळले. बाळाच्या ब्रेनला स्वेलिंग आणि फ्लुइड्स आढळले. रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मेडिकलच्या त्या कंडिशन्सनुसार डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बाळ अबॉर्ट करावं लागेल, कारण बाळाच्या ब्रेनलाच इश्यूज आहे, पुढे जाण्यात काही मतलब नाही. आता गिवअप करेल ती आई कसली? एकतर अनेक वर्षानंतरची त्यांची प्रेग्नन्सी होती. मग आईनं डॉक्टर चेंज केले, दुसऱ्या डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवले. त्यांनी सांगितले की नाही, तुम्हाला बाळाच्या ब्रेनलाच इश्यूज आहेत, तर मग कंटिन्यू करण्यात मतलब नाहीये आणि जर का तुम्हाला म्हणजे हीच संधी आहे आता, तुम्हाला म्हणजे अबॉर्ट करावं लागेल. आणखी काही महिने गेले तर तुम्हाला करता येणार नाही. मग आईनं मला विचारलं की सर असं असं बाळाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि काय करायचं. पहिली गोष्ट तर म्हणलं, मेडिकली जर अशा कंडिशन्स आहेत तर त्याला आपण डिनाय नाही करू शकत आहे. बट तुम्ही एक गोष्ट अजूनही करू शकता. तुम्हाला जर काय अबॉर्ट करायचंच तर त्याचा सर्टन ड्युरेशन आहे. तुमच्याकडे अजून काही दिवस हातामध्ये आहेत. मी काय ऍक्टिव्हिटीज सांगतो त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही फॉलो करा आणि लेट्स सी, 21 दिवस तुमच्याकडे अजून आहेत. ते 20 दिवस मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी फॉलो करा. 21व्या दिवशी रिपोर्ट घ्या आणि रिपोर्ट जे काही सांगतील त्यानुसार डिसिजन घ्या. पण डिसिजन घ्यावे लागतील म्हणून. सर त्या आईला थोडासा होप दिसला. आई म्हणली सर तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, कारण मला गिव्हअप नाही करायचं. सो व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक असेल, अफर्मेशनचं टेक्निक असेल आणि आमचे काही ट्रान्स त्या आईला मेडिटेशनमध्ये नेण्याचं, या 3च ऍक्टिव्हिटी मी त्यांना शिकवलेल्या आहेत. त्यांनी त्या रिगरसली फॉलो केल्या. 20 दिवस अगदी व्यवस्थित सगळं फॉलो केलं. 21व्या दिवशी रिटेस्ट झाल्या आणि रिटेस्ट नंतरचे रिपोर्ट काय होते तर ॲब्सोल्युटली नॉर्मल. क्या बात आहे. आजही हे रिपोर्ट्स बिफोर आफ्टरचे एम्स ट्रामा सेंटर चंदीगडमध्ये प्रिझर्व करून ठेवलेत डॉक्टरांनी की असंही होऊ शकतं. आता हे एक उदाहरण झालं. अशा असंख्य उदाहरण आहेत, असंख्य. कोणाच्या तरी बाळाच्या 7व्या महिन्यात डिटेक्ट झालं की बाळाच्या हृदयाला होल आहे. आई घाबरली, आता काय करायचं. तर या काही ऍक्टिव्हिटीज आईनं चालू ठेवल्या. आई पॉझिटिव्ह झाली, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि डिलिव्हरी नंतर बाळाला चेक केलं तर आता बाळाच्या हृदयाला कसलंही होल नाहीये. मुळात अशा अनेक केसेस आहेत. हाय बीपी होणं, लो बीपी होणं,
इरिटेशन्स होणं, मूड स्विंग्स होणं, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन. आता आमचा तर याच्यावरती रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे हम्म. की ज्या महिला ही प्रोसेस फॉलो करतात त्यांना कसल्याही प्रकारचा स्ट्रेस होत नाहीये, एन्झायटी होत नाहीये, डिप्रेशन होत नाही किंवा राग चिडचिड होत नाही. आणि याच्यावरती रिसर्च पेपर आमचा सांगतो की ज्या महिलांनी ही प्रोसेस फॉलो केलेली आहे त्यांच्याकडे हे येतच नाही, आणि आलं तर ते फार नॉमिनल प्रमाणामध्ये. बरोबर. असंख्य अशा केसेस आपल्याला बघायला मिळतील. मेनली जर सांगायचं झालं ना की मानसिकतेचा परिणाम कसा होतो, आपण त्याला लिटल वाईज म्हणतो. तर एखाद्या महिलेनं जर का मिसकॅरेज वगैरे काही तिच्या आयुष्यात याच्या आधी अनुभव केला असेल, कारण बरेचदा लग्न होतं, कन्सिव्ह झालं आणि 15 दिवसात, 1 वीकमध्ये, 1 महिन्यामध्ये पुन्हा अबॉर्ट झालं, हम्म. अशी जर का केस झाली तर त्या स्त्रीच्या डोक्यात ते जाऊन बसतं की पुढच्या वेळेला कन्सिव्ह होते, हम्म. आणि पुढच्या वेळेला कन्सिव्ह झालं की मनात तोच थॉट यायला लागतो हम्म. की मिसकॅरेजेस तर होणार नाही ना. हम्म. आणि नेमकं बरोबर तसंच होतं. आमच्याकडे एक महिला आहे, तर तिने सांगितले की सर 5 वेळेला माझे मिसकॅरेजेस झालेले आहेत. हम्म. आता कधी मी बाळ, म्हणजे मी आई होऊ शकेन, मी बाळाला जन्म देऊ शकेन, हा कॉन्फिडन्सच आता राहिलेला नव्हता. हम्म. 5 टाइम मिसकॅरेजेस. आणि तेवढ्यात तुमचं वर्कशॉप बघायला मिळालं, एवढी पॉझिटिव्हिटी मिळाली, एवढी पॉझिटिव्हिटी मिळाली, मी लगेच जॉईन केलं आणि ही सगळी प्रोसेस फॉलो केली. आणि त्यानंतर आज माझं 6 महिन्याचं बाळ आहे आणि ॲब्सल्युटली नॉर्मल आहे, काही इश्यू नाही. म्हणजे खूप खुश असताना ती महिला मला भेटायला आली की सर रिअली थँक्यू सो मच. सो इथे काय, मानसिकतेमध्ये जाऊन बसलेल्या असे काही निगेटिव्हिटीज असतात, निगेटिव्ह भीती असतात, ज्या कुठेतरी फिजिकली डॅमेज करत असतात. बरोबर. आणि म्हणून मानसिकता सकारात्मक बनणं खूप गरजेचं आहे, आणि ती मानसिकता या प्रोसेसमध्ये घडवली जाते. मानसिकतेवरती चांगला परिणाम करण्याचं काम या प्रोसेसमध्ये केलं जातं. आता मला असं विचारावं वाटतं की आजचं धावपळीचं जीवन आहे, खूप तणावपूर्ण जीवनशैली बरोबर. चालू आहे, तर याच्यामध्ये गर्भसंस्कार करणं शक्य आहे का आणि ते कसं केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. अगदी 100% शक्य आहे. मला सांगायला खूप आनंद होतोय, 22 पेक्षा अधिक कंट्रीजमधनं महिला आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. आता 22 पेक्षा अधिक कंट्रीजमधनं जोडलेल्या ह्या महिला, उदाहरणार्थ अमेरिकेतनं हजारो महिला आज गर्भसंस्कार करतायत मॅडम. बरोबर. तर अमेरिकेतल्या महिलेला हे कसं शक्य होतं? आपलं टाइम त्यांचा टाइम अपोजिट आहे, बट टिल सी इज एबल टू डू. तरी सुद्धा तिला ते करता येतं. का करता येतं आणि कसं करता येतं? पहिली गोष्ट, आजची महिला जर का वर्किंग असेल तर ती स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये ती व्यस्त झालेली आहे आणि तिला टाइम काढणं मुश्किल होतं. मी नेहमी सांगत असतो की कमीत कमी 90 मिनिटांचा वेळ प्रत्येक गर्भवती महिलेनं आपल्या बाळासाठी दिलाच पाहिजे. मग कसा द्यायचा? तर आम्ही जो करिक्युलम बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार 90 मिनिटं देता येतात. उदाहरणार्थ सकाळी उठला 10 मिनिटांचा वेळ दिला, ओके. नाश्त्यानंतर 10 मिनिटं दिलेत, ओके. ऑफिसला जाता जाता काही म्युझिक ऐकायचे आहेत, हेडफोन लावले आणि ऑफिसला जाता जाता 10 मिनिटं म्युझिक ऐकले, ओके. लंच ब्रेक नंतर 15 मिनिटं तुम्ही वेळ काढला, 10 मिनिटं वेळ काढला, एक ऍक्टिव्हिटी केली, इट्स ओके. ऑफिसमधनं येताना पुन्हा 10-15 मिनिटं करू शकता, घरी आल्यानंतर पुन्हा 10-15 मिनिटं करू शकता आणि रात्री झोपण्याच्या आधी 10-15 मिनिटं देऊ शकता. सो असं 10-15 मिनिटांचा वेळ देऊन सुद्धा ह्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतात, ज्या बाळासाठी किंवा आईसाठी, आईच्या कणखरतेसाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि एवढ्या सहज पद्धतीनं तिच्या वेळेत तिला हे सगळं काही करता येतं. आज टेक्नॉलॉजीचं मी धन्यवाद म्हणेन की टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य झालं की घरबसल्या आज प्रत्येक गर्भवती महिलेला गर्भसंस्कार करता येतात. मला नेहमी महिला विचारतात की सर मला ऑफलाईनला करायचं आहे, ऑफलाईनला गर्भसंस्कार नाहीये का? मी त्यांना सांगतो की ऑफलाईनला मी जर का तुम्हाला दररोज सांगितलं की 90 मिनिटं माझ्या सेंटरला तुम्हाला यायचं आहे, शक्य आहे तुम्हाला? नाही. कारण गर्भवती महिला त्या अवघडल्या परिस्थितीमध्ये 9 महिने कशी ट्रॅव्हल करणार आहे बरोबर. आणि ते कितपत फिजिबल असणार आहे, तिच्यासाठी, त्या बाळासाठी कितपत योग्य राहणार आहे? तर 9 महिने फिजिकली हे येता येणं शक्यच नाहीये, पण आज टेक्नॉलॉजीमुळे आज घर बसल्या त्या गर्भवतीला हे सगळं काही करता येतं. बरोबर. आणि ते दररोजचा 90 मिनिटांचा वेळ सहजपणे देते. माझ्याकडं मुंबईमधून एक पोलीस डिपार्टमेंटची महिला जॉईन झालेली, उमा पांगम त्यांचं नाव. तर त्या सांगायचे की सर, लॉकडाऊन मधली ही गोष्ट आहे, त्या सांगायचे की सर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं हेक्टिक जायचं, एकतर बाहेरचं वातावरण हे असं, पोलीस असल्यामुळे जरी कोविड असला तरी आम्हाला जावंच लागतं, नाकाबंदी, अमकं तमकं, उभं राहावं लागतं. घरात एक बाळ आहे आणि एक नवरा आहे, हे दोघं जण घरीच असतात. मी मात्र ड्युटीवर बाहेर पडते, दिवसभर हे सगळं करते, गर्भात बाळ वाढत आहे, एक निगेटिव्हिटी कुठेतरी प्रेशर येतं आणि सगळं एवढं करून संध्याकाळी घरी येताना दमायला व्हायचं, हेक्टिक व्हायला. पण एवढं होऊन सुद्धा
मी जेव्हा घरी यायचे, मी काही मेडिटेशनचे ट्रान्स आहेत ते ऐकायचं आणि ते ऐकल्यानंतर एवढा चांगला परिणाम व्हायचा, एवढी ताकद यायची की बस पॉझिटिव्हिटी यायची आणि मी सगळी घरातली कामं करायची आणि सगळं काही मला करता यायचं. गर्भसंस्कारांचा दिलेला सगळा टास्क मी फॉलो करू शकले म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने हे आज करता येतं. त्यामुळे मला वाटतं की हे अपॉर्च्युनिटी आहे आजच्या महिलांना. बरोबर. गर्भसंस्काराचा आधुनिक पालकाशी काय संबंध आहे? तर खरं तर जी पालकं म्हणजे गर्भसंस्कार करतात, निश्चित मला वाटतं की त्यांचं त्यांच्या बाळाबरोबरची अटॅचमेंट खूप चांगली राहते. हम्म. आणि फक्त ती गर्भात असतानाच असं नाही, तर डिलिव्हरी नंतर सुद्धा खूप चांगली राहते. कारण आज गर्भात निसर्गानं दिलेला हा 9 महिन्यांचा काळ आई जर का आपल्या स्वतःच्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी वापरत नसेल, तर उद्या हे बाळ जन्माला आल्यानंतर त्या आई वडिलांना म्हातारपणात सांभाळेल याची अपेक्षा कशी करू शकाल? सो आधुनिक पालकत्वामध्ये सुद्धा मला वाटतं की गर्भसंस्कारांचा खूप चांगला परिणाम होतो. कारण गर्भात असल्यापासूनच तुमची अटॅचमेंट, तुमचं नियोजन, तुमचं प्लॅनिंग या बाळाबद्दलचं व्हायला लागतं. त्यामुळे बाळाचं आयुष्य आणि त्या आईवडिलांचं भवितव्य, त्या बाळाचं भवितव्य निश्चित चांगलं घडतं. आता तसं पाहिलं तर एकत्र कुटुंब पद्धती योग्य की आज डिवाइड होतात, वेगळं राहतात, तर त्याचा काय परिणाम होतो त्याच्यावर? खूपच चांगला प्रश्न आहे. कारण आजच्या काळातला हा ज्वलंत प्रश्न आहे मी म्हणेन. गर्भसंस्कार किंवा बाळाच्या जन्माच्या दृष्टीने म्हणाल तर यस, एकत्रित कुटुंब पद्धती खूप महत्त्वाच्या आहे. पण एकत्रित कुटुंब पद्धती असताना म्हणजे काय म्हणतो की एकच गोष्ट मनात किंवा ते ध्यानात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे काय? एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये असणाऱ्या इतर लोकांनी त्या स्त्रीला आधार देण्याचं काम, पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, आनंद देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. जे की सर्वसाधारण महाराष्ट्रात किंवा भारतात आपल्याला बघायला मिळत नाही. मग ते देत असतील तर निश्चित एकत्रित कुटुंब पद्धती खूप महत्त्वाच्या आहे. इव्हन डिलिव्हरी नंतर सुद्धा त्या बाळाला, त्या स्त्रीला अनेक गोष्टी म्हणजे सर्वसाधारण आई एन्झायटी, डिप्रेशनची शिकार होत असते, पोस्टपार्टम काही इश्यूज होतात. त्यासाठी एकत्रित कुटुंब पद्धती खूप महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं की आज ह्या माझ्या कार्यशाळांच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक सासू-सासरे जे काही माझी कार्यशाळा ऐकतात, पॉडकास्ट ऐकतात, पती जे ऐकतात, त्यांच्यात परिवर्तन होतं आणि ते आपल्या पत्नीला, आपल्या सुनेला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करायला सुरुवात करतात. आणि तिथे एक परिणाम बघायला मिळतो. दुसरा प्रश्न, न्यूक्लिअर फॅमिली. आत्ता आम्ही पाहतोय की आमच्याकडे जोडल्या गेलेल्या कपल्समध्ये मेजॉरिटी कपल जे आहेत ते एकटे आहेत. म्हणजे दोघेच राहत आहेत नवरा बायको. जेव्हा दोघे राहतात त्यावेळेला काय असतं की 24 तास दोघे एकत्रित आहेत असं नाहीये ना. बरोबर. आणि दोघे राहतात त्यावेळेला त्या स्त्रीला अनेक प्रश्न पडलेले आहेत की याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, हे करू का नको, ते करू का नको, हे खाऊ का नको, ते खाऊ का नको. चिंता. अनेक गोष्टींची चिंता आहे. आणि ही चिंता कधी चितेत रूपांतर करेल हे सांगता येत नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टी मग होतात. कुठेतरी IQ काहीतरी असतं. मोस्टली काय होतं, एकटे राहतोय तर मग पहिल्यांदा प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की पहिल्यांदा हे काय करतात तर गुगल सर्च करतात. युट्यूबवरचे व्हिडिओ. आता युट्यूबवरती एका टॉपिकवरती व्हिडिओ शोधलेत ना, कोणताही टॉपिक घ्या, तुम्हाला 2 उत्तरं मिळतात. एक पॉझिटिव्ह, एक सांगतं करा, एक सांगतं करू नका. आणि मग पुन्हा हे कन्फ्युज्ड. आणि मग त्या सगळ्या कन्फ्युजनचा, त्या सगळ्या निगेटिव्हिटीचा कुठेतरी मग परिणाम होतो. आता एक व्हिडिओ बघितला ते सांगते की हे केलं, अरे बापरे इट इज प्रॉब्लेमॅटिक झालं. म्हणजे ते डोक्यात 24 तास मग तेवढंच चालू आहे. आणि मग त्याच्यातून निगेटिव्हिटी तयार होते. आणि हे व्हायचं नसेल तर एकत्रित कुटुंब पद्धती महत्त्वाची आहे. आणि जर दोघेच, आता पर्याय नाहीये म्हणून बरेचदा दोघेच राहतायत, तर त्या कंडिशनला सुद्धा आम्ही सांगतो की पतीनं सुद्धा त्या वेळेला घरात वेळ दिला पाहिजे, आपल्या पत्नीसोबत वेळ घालवला पाहिजे. काही ब्रेन डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या केल्या पाहिजेत. दोघांनी मिळून एकत्रित प्रयास केला पाहिजे. तेव्हा दोघे फक्त म्हणजे पती पत्नी म्हणूनच नाहीये, तर एक चांगले पती पत्नी, आदर्श पालक म्हणून सुद्धा त्या बाळासोबत एकत्रित आहेत असं मला म्हणता येईल. सो दोघांनी वेळ दिला पाहिजे. गर्भसंस्काराच्या बाबतीत शहरात आणि ग्रामीण भागात तुम्हाला मोस्टली काय फरक जाणवतो? आता ग्रामीण आणि शहरी भागात जर पाहिलं तर दोन्ही ठिकाणी याचा अवेअरनेस नसल्याचं जाणवतं. शहरामध्ये मॉडर्न या सगळ्या कल्चरमध्ये देव, धर्म आणि ह्या प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज सुद्धा आता लोक मानत नाहीयेत. आणि त्याचा परिणाम म्हणून की म्हणजे तो अवेअरनेस नाहीये. आई लिटरली गर्भातल्या बाळासाठी अजिबात वेळ देत नाही हे आपल्याला जाणवतं. ग्रामीण भागात सुद्धा आता परिस्थिती तशीच आहे. फक्त ग्रामीण भागामध्ये काय आहे की थोडंसं जॉईंट फॅमिलीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सासूच्या धाकानं का होईना म्हणून काही गोष्टी केल्या जातात आणि थोडीफार तरी ती आई त्या बाळाशी अटॅच असते. आणि मोस्टली ती जर का वर्किंग नसेल
तर अगदी त्या बाळासाठी कपडे शिवणे, स्वेटर शिवणे अशा प्रकारच्या तरी ऍक्टिव्हिटी करून इमोशनली त्या बाळाशी कनेक्टेड आहे. पण जी सिटीतली आई आहे ती जर का वर्किंग असेल तर तिला त्या बाळाला वेळ द्यायला पाहिजे हेच कोणी तिला सांगितलेलं नाही. ती बिझी आहे कारण तिला ऑफिसमधून प्रेशर येत आहे, अनेक गोष्टींचं प्रेशर येत आहे, फायनान्शियली प्रेशर येत आहे आणि या सगळ्या प्रेशरमध्ये बाळ हे कुठेतरी इग्नोर केलं जातं. बाळाला दिलेला हा वेळ कुठेतरी इग्नोर केला जातो आणि मग ती धावपळीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ती वेळच देत नाही. मी नेहमी सांगत असतो की मॅटर्निटी लिव्ह कधी घेतो? मोस्टली डिलिव्हरी झाल्यानंतर घेतो. म्हणजे प्रोडक्ट बरोबर. तयार झाला, झालं. बाळ बनलं, नाळ तुटल्यानंतर तर- आम्ही मॅटर्निटी लिव्ह घेतो. बरोबर. फायदा काय? ते नाळ जोडलेली असताना मॅटर्निटी लिव्ह घेतली आणि जर वेळ दिला तर ते बाळ चांगलं घडू शकतं. म्हणून आज हा फरक आपल्याला एवढाच फरक आहे की गावाकडे असताना ती जर नॉन वर्किंग आहे तर ती थोडाफार वेळ देते आणि वर्किंग आहे तर ती अजिबात वेळ देत नाही. हम्म. सो मला वाटतं की याचं कुठेतरी बाहेर प्रमोशन झाले पाहिजेत. म्हणजे हा अवेअरनेस प्रोग्राम जो आहे, अवेअरनेस गर्भसंस्कारांचा जो आहे, गर्भसंस्कार म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 9 महिने हे मौल्यवान आहेत, खूप मौल्यवान आहेत. जिथे एक आई डिझायनर बनून आपल्या स्वतःच्या बाळाला गर्भात घडवते, त्या 9 महिन्यांची जाणीव, त्याची किंमत त्या प्रत्येक आईला कळाली पाहिजे आणि त्यासाठी हे अवेअरनेस झाले पाहिजेत. खरं तर मी तुमचंही धन्यवाद म्हणेन की आज तुम्ही तो अवेअरनेस व्हावा, हा विषयाची डेप्थ तुम्ही अंडरस्टँड केलीत आणि मला इन्व्हाइट केलं. खरं तर ही अपॉर्च्युनिटी आहे. या तुमच्याच माध्यमातून ही चळवळ उभी राहणार आहे, तुमच्याच माध्यमातून हे काही लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि मला खात्री आहे आज जर का कोणी सासू सासरे ऐकत असतील, कोणी ऐकत असतील, ज्यांचे कोणीचे तरी सून, लेक किंवा कोणाचे मित्र मैत्रिणी कोणी जर का आजचा पॉडकास्ट ऐकत असतील तर माझी खात्री आहे, माझं सगळ्यांना आव्हान सुद्धा राहणार आहे की जर तुम्हाला हा विषय किंवा हा इम्पॉर्टन्स समजतोय ना तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जे प्रेग्नन्सीचं प्लॅन करतात किंवा प्रेग्नंट आहेत किंवा इन्फर्टिलिटीचे काही इश्यूज फेस करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे. ही जशी तुम्ही जबाबदारी समजलात मला वाटतं की ही प्रत्येकाची जबाबदारी. आई घडली पाहिजे तर देश घडणार. बरोबर. आईच्या मनातली भीती, चिंता आणि नकारात्मक विचार बाळाच्या भविष्यासाठी कसे म्हणजे परिणाम कसे करतात? आता मुळात आईच जर गिवअप केलेले आहे, हम्म. सिंपलची गोष्ट आहे, म्हणतात ना शेर के बच्चे को शेर का बच्चा कहा जाता है. बरोबर. मग आजची जी आई आहे ती शेरणी न बनता तिनं गिवअप केलेले, ती शेळी बनलेले, हम्म. ती हारलेली आहे, ती रडते, ती फ्रस्ट्रेटेड आहे, ती स्ट्रेसमध्ये आहे, ती एन्झायटीमध्ये आहे, ती निगेटिव्हिटीजमध्ये आहे. तर बाळ कसं बनेल? बाळही तसंच बनणार आहे. म्हणजे बरोबर. म्हणतात का जसं रूट तसं फ्रूट. फ्रूट. जर रूटलाच जर का अशा प्रकारच्या गोष्टी मिळत आहेत तर फ्रूट कसं? फ्रूटही तसंच मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोच. त्यामुळे रूटवरती काम केलं गेलं पाहिजे. गर्भसंस्कार हे फक्त मंत्रापुरतं आणि श्लोकापुरतं मर्यादित आहे का त्या पलीकडे काय? नाहीये, मंत्र आणि श्लोकापुरतं मर्यादित नाहीच आहे. कारण त्याच्या पलीकडे आहे. मंत्र, श्लोक हे कुठेतरी तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजला रिड्यूस करायला मदत करतात. पण फक्त ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी रिड्यूस झाल्या म्हणजे नाही. त्या भावना सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि अनेक काही गोष्टी आहेत. जसं आहार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे गर्भसंस्कारांमध्ये. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या करणं गरजेचं आहे. भगवद्गीता, रामायण किंवा धर्मग्रंथ हे गर्भसंस्कारासाठी कितपत उपयुक्त आहेत किंवा त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो? जसं मगाशी मी सांगितलं की वाचनाचा प्रभाव होतो, पण वाचायचं काय हे खूप महत्त्वाचं आहे. महाभारत, रामायण ज्यावेळेला म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला ही ऐकलं, वाचलं, आपण ऐकतो. खरं तर त्यावेळेला ती गरज होती. आज तलवार घेऊन हातात कोणी लढाई करत नाहीये. आज युद्ध हे वेगळ्या प्रकारचं सुरू आहे. आज बरोबर. उद्योगधंद्यांचं युद्ध सुरू आहे. तर आत्ताच्या काळात एक महान उद्योजक बनावं अशा प्रकारचं आत्मचरित्र, तशा प्रकारच्या जर का काही गोष्टी वाचल्या तर निश्चित त्याचा चांगला परिणाम होणार. धार्मिकता, भावनिकता, स्पिरिच्युअलिटीच्या हेतून जर पाहिलं तर यस, धर्मग्रंथ मदत करू शकतात. तेही वाचायला हरकत नाहीये. पण जसं की आपलं बाळ धर्मगुरू म्हणून जर का येणार असेल, येणारं बाळ धर्मगुरूंचं म्हणजे धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येणार असेल तर निश्चित वाचायला हवं. ज्या कारणासाठी बाळ येणार आहे त्या रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आई जर का स्पिरिच्युअल आहे, धार्मिक आहे आणि तिला धार्मिक बाबी आपल्या बाळाकडे याव्यात असं वाटत आहे तर निश्चित या गोष्टी वाचायला हव्यात. बरोबर. जगभर अनेक धर्म आहेत. आपल्या देशातही अनेक धर्म आहेत. तर धर्मामध्ये गर्भसंस्काराबद्दल काय आहे? म्हणजे कोणता धर्म जास्त त्याला वेटेज देतो किंवा काय वेगळे आता जे काही माझा अनुभव आहे त्यानुसार पाहिलं तर जैन धर्मियांमध्ये खूप वेटेज दिलं जातं किंवा तिथे डेफिनेटली याच्यावरती फोकस असतो.
हिंदू धर्मामधल्या अनेक स्त्रिया गर्भसंस्कारांवरती काम करताना दिसतात. इवन त्याचबरोबर आपण पाहिलं की पारशी, जसं इस्रायलचं उदाहरण घेतलं की इस्रायलमध्ये मोस्टली पारशी आहेत, पण आज सगळ्यात उच्चतम लेवलला आहेत ते. जैन धर्मियांमध्ये सुद्धा आपल्याला फरक बघायला मिळतो. मला वाटतं की निश्चित यांचा अवेअरनेस आहे, त्यांच्यामध्ये खूप चांगलं परिवर्तन घडलेलं बघायला मिळतं. पण आज परिस्थिती बदलते. म्हणजे आज एज्युकेटेड जो काही क्राऊड आहे तो या विचारांशी साम्य ठेवतोय, आणि आज जसं मी मगाशी सांगितलं की ख्रिश्चन धर्मीय असतील, मुस्लिम धर्मीय असतील, ऑल कास्टची जगभरामधून जोडले गेलेली लोक आज आमच्या सोबत आहेत. हजारो मुस्लिम महिला आज आमच्याकडे गर्भसंस्कार करतात. सो मुळात हा विषय जाती धर्मात मांडताच येत नाहीये. वेगवेगळं कल्चर असू शकतं, बट डेफिनेटली म्हणजे प्रोसेस वेगळे असू शकते, पण गर्भसंस्कार अनेक जाती धर्मामध्ये आहेत आणि ते फॉलो पण केले जातात. म्हणजे मला ह्या अंगाने विचारायचं होतं की पारशी किंवा जैन धर्म जास्त आर्थिकदृष्ट्या सबल आहेत, की त्यांची प्रगती जास्त आहे इतर धर्मियांपेक्षा, मग तो पार्ट हा गर्भसंस्काराशी कुठेतरी जोडला जातोय का? असेल, पॉसिबिलिटी आहे. तुमची एक ऍड मी पाहिली होती की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ती केलेली आहे. म्हणजे मला ते जाणून घ्यायचं की ते डॉक्टर असताना ते कसं काय तुमच्या शिबिराशी जोडले गेले किंवा ते का प्रमोट करत होते? खूप चांगला प्रश्न. खरं तर जिजाऊंचे बाळकडू म्हणजे आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा शिवाजी महाराजांचा असणारा फेस, तर या सगळ्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि आम्हाला ते वाटलं कुठेतरी की या माध्यमातून अजून लोकांपर्यंत पोहोचता येईल. पण मी धन्यवाद मानेन त्यांचे, कारण त्यांनी जेव्हा हा विषय समजून घेतला तेव्हा मनातून पहिल्यांदा एक प्रतिक्रिया असते ना की वा, खरंच देशासाठी तुम्ही काहीतरी करतायत, खूप मोठं चांगलं काम करताय, हा त्यांचा पहिला शब्द होता. त्यांनी 4 तास म्हणजे माझं संपूर्ण व्हेरिफिकेशन केलं, मी काय करतोय, रिसर्च पेपर पाहिला, अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक लोकांची मनोगतं पाहिली. इवन 4 तास तब्बल त्या कार्यशाळेला येऊन बसले. त्यांनी स्वतः कार्यशाळा अनुभवली आणि कार्यशाळा अनुभवल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न होता की 2 लेकरं झाल्यानंतर मला आज हे समजतंय की ही प्रोसेस मला तुम्ही आधीच का भेटला नाहीत. खरं तर ही प्रोसेस मला आधीपासून समजली असती तर माझ्यासाठी सुद्धा, माझ्या लेकरांसाठी सुद्धा मी आज हे फॉलो करू शकलो असतो. सो त्यांनी खरं तर मला खूप पाठबळ दिलं, कारण तुम्ही देशासाठी खूप चांगलं काम करताय या हेतूने ते खंबीरपणे पाठीमागे उभारले आणि त्याची निश्चितच लोकांपर्यंत पोचण्यासाठी मदत झाली असं मी म्हणेन. बट जसं की जोपर्यंत ते एक ॲक्टर म्हणून, एक डॉक्टर म्हणून या प्रोसेसमध्ये सहभागी झालते, पण नंतर इलेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुठेतरी ह्या जेन्युइन प्रोसेसला कुठेतरी प्रॉब्लेम होऊ नयेत किंवा कुठे काही गालबोट लागायला नको, त्यांनी सदिच्छा देऊन आम्ही तिथेच थांबलो. अदरवाईज त्यांचा सहभाग एक व्यक्ती म्हणून त्यांनी या प्रोसेसला खूप चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे कमर्शियल डील्स म्हणाल तर कमर्शियली ते जोडले गेले होते का, तर नाही. त्यांचा हाही प्रश्न होता की IMEच्या याच्यावरती असताना गर्भसंस्कार प्रमोट करणं कितपत योग्य होणार आहे, कितपत काय असणार आहे, बट टिल की फक्त तुम्ही चांगलं काम करताय या एकाच हेतूने ते पाठीमागं उभारले. दॅट्स इट. एवढाच आमचा संबंध होता. छान. आता मला विचारायचं की गर्भसंस्कारामुळे खरंच मुलं हुशार आणि सुसंस्कृत होतात का? ह्यात किती तथ्य आहे? आज आमच्याकडं हजारो महिला गेल्या 5 वर्षात जोडल्या गेल्या किंवा डिलिव्हरी झाल्या. आज सांगायला खूप अभिमान वाटतो की सर्वसाधारण 3 महिन्यांपासून बोलणारी हजारो बाळं तुम्हाला बघायला मिळतील. 3 महिन्याच्या 3 एजमध्ये बोलता महिन्यापासून? येणारी बाळं. WHO माइलस्टोनचा ग्रोथ चार्ट दिलेला आहे. म्हणजे कोणत्या महिन्यात बाळानं सर्वसाधारण काय म्हणजे बाळाकडे दिसलं पाहिजे, कोणत्या महिन्यात बोलता आलं पाहिजे, कोणत्या महिन्यात चालता आलं पाहिजे, काही सिम्पटम्स दिसले पाहिजे. ते सिम्पटम दिसले याचा अर्थ तुमचं बाळ नॉर्मल आहे. ते सिम्पटम त्या माइलस्टोन चार्टला मॅच होत नसतील, त्याच्यापेक्षा डिले होत असतील, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आमची ऑलमोस्ट ऑल बाळं कितीतरी पटीने आधी तो माइलस्टोन पूर्ण करताना जाणवतात. 27 बाळं आहेत ज्यांनी सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्ष एज ग्रुपमध्ये 27 बाळांनी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेले आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग ग्रास्पिंग पॉवरसाठी. आज अनेक बाळं आहेत आमची 5-5 वर्षाची झालेली बाळं आहेत. त्यांचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. आमच्या इंस्टाग्राम चॅनलला गर्भसंस्कार चॅलेंज या इन्स्टा आयडीला गेलात तर हजारो अशी बाळं तुम्हाला बघायला मिळतील. सो इट प्रूव्ज की निश्चित या सगळ्यांचा परिणाम होतोय. गर्भसंस्कारामुळे बाळाचा IQ किंवा UQ वाढतो का? मी IQ, EQ, CQ, AQ हे जे काही क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्सची मेजरमेंट तरी केलेले नाहीये, बट मी निश्चित सांगतो की बाळांची ग्रास्पिंग कपॅसिटी, स्पीड, शार्पनेस वाढतो.
मग येणाऱ्या काळात जे अनेक रिसर्च पेपर आम्ही आता करतोय त्याच्यामध्ये हाही भाग घ्यावा लागेल असं मला वाटतं. आता देशामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा अनेक महापुरुष असतील, तर यांच्या मातांनी काही गर्भसंस्कार केल्याच्या नोंदी आढळल्यात का काही तुमच्या ह्याच्यामध्ये? येस, स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत मात्र निश्चित आहे की स्वामी विवेकजींच्या आईंनी स्वामीजी जेव्हा गर्भात होते तेव्हा विशेष प्रोसेस फॉलो केली, गर्भसंस्कार केले आणि म्हणूनच स्वामीजींमध्ये आपल्याला अनेक परिवर्तन किंवा वेगळेपण जाणवतं. आता राहिला प्रश्न एपीजे अब्दुल कलाम साहेब असतील, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील, तर यांच्या बाबतीत गर्भसंस्कार मी म्हणत नाही की डायरेक्टली झाले असतील, पण इनडायरेक्टली जे आईच्या भावनांमधून जे काही पोचलं असेल ते निश्चित पोचलं असावं असं मला वाटतं. सर, आपलं जे शिबिर असतं त्या शिबिराशी जोडलेले जे हजारो लाखो महिला किंवा कपल्स आहेत, तर ते कुठून आहेत नेमके? म्हणजे ग्रामीण आहेत, शहरी आहेत, की कोणत्या प्रकारचे आहेत? सुशिक्षित आहेत? मोस्टली जर पाहतोय तर ग्रामीणपेक्षा शहरी भागामधून जास्त महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात जर म्हणाल तर सुशिक्षित म्हणजे सर्वसाधारण ज्या महिला आम्ही आता प्रोफाईल पाहतो तर कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी पोलीस महिला आहेत, डॉक्टर्स, स्वतः डॉक्टर असणाऱ्या महिला हजारो महिला जोडल्या गेलेल्या आहेत. गायनेकॉलॉजिस्ट नाही म्हटलं तर 350+ आज आमच्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. आय टी मधला विशेष क्राऊड, आय टी मधली महिला ज्यांना म्हणजे मी एक पाहतोय की ज्यांचं शेड्यूल खूप आज हेक्टिक आहे, जास्त प्रेशर आहे, धावपळ आहे. सो त्या महिला तर आवर्जून बाळासाठी वेळ द्यायला तयार आहेत. आता ज्यांच्याकडे वेळच नाहीये, म्हणजे वेळ भरपूर आहे, ज्यांना कामच नाहीये. आता मला माहित नाही ते काही शेड्यूल फॉलो करतात, कारण विशेषतः गावाकडच्या काही महिला असतील, तर अवेअरनेस कदाचित नाहीये. आणि मला वाटतं की अवेअरनेस जर मिळाला, तर प्रत्येक स्त्री आपल्या बाळासाठी काम करायला तयार आहे. कोणत्या स्त्रीला वाटतं, कोणत्या आईला वाटतं की माझं बाळ चांगलं बनू नये. प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून ज्यांना अवेअरनेस आहे, थोडंफार जरी ज्यांना गर्भसंस्कार हा शब्द जरी माहित आहे, तर ते कुठेतरी सर्च करतायत आणि ते येतायत, ते अटेंड करतायत. त्यामुळे आज अटेंड करणाऱ्यांमध्ये आत्ता जरी पाहिलं तर मोस्टली शहरी भागातले आणि त्यातल्या त्यात जे एज्युकेटेड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, सीएज आहेत, डॉक्टर्स आहेत, क्लास 1 ऑफिसर्स आहेत. आज या सगळ्या महिला स्वतःच्या बाळासाठी म्हणून वेळ देताना आपल्याला जाणवतो. त्यामुळे अनएज्युकेटेड आहेत म्हणजे काय, कदाचित त्यांना अवेअरनेस नाहीये आणि म्हणून त्या येत नाहीयेत एवढंच मी म्हणेन. पण त्यांना जर अवेअरनेस मिळाला, हा पॉडकास्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचला, तर माझी 100% खात्री आहे की त्या सुद्धा हे जोडल्या जातील आणि स्वतःच्या बाळासाठी योगदान देतील. गर्भवती मातांना गर्भसंस्काराबद्दल तुम्ही काही सल्ला देऊ शकता का? मी एवढंच सांगेन की जर बाळाला जन्म देताय तर आत्ता जागे व्हा, थोडासा वेळ काढा. हा वेळ 9 महिन्यांचा जो आहे तो या बाळाच्या आयुष्यात पुन्हा कधीच परत येणार नाही. लाखो, करोडो, अरबो, खरबो रुपये जरी दिले तर 1 सेकंड सुद्धा ते बाळ तुमच्या युटरसमध्ये परत येणार नाही. त्यामुळे एकदा मला जे काही सांगायचं आहे ते जाणून घ्या. तुम्ही ती प्रोसेस जाणून घ्या आणि स्वतःच्या बाळासाठी हे 9 महिने इन्व्हेस्ट करा. एकदा वेळ हातातनं निघून गेली की पुढं काहीही करता येणार नाहीये. आम्ही टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम करतो, पाहतो की डिलिव्हरी नंतर प्रॉब्लेम झाले, काही बाळामध्ये इश्यूज आहेत, गतिमंद आहे, मतिमंद आहे किंवा ADHD, ऑटिझम असे काही प्रकार जेव्हा आढळतात, तेव्हा ही आई, हे वडील खचलेले बघायला मिळतात, रडताना बघायला मिळतात. सो प्रॉब्लेम व्हायच्या आधी एकदा प्रोसेस जाणून घ्या आणि या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमचा वेळ द्या. जोपर्यंत नाळ जोडलेले आहे तोपर्यंत काम करा, एवढंच मी सांगेन. डॉक्टर साहेब, आपल्याकडं काही गोष्टी पाळायला सांगतात. समजा सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, तर त्यावेळेस स्त्रियांना एका विशिष्ट गोष्टीसाठी ते प्रवृत्त करतात. तर गर्भसंस्कार आणि या गोष्टीचा काही संबंध आहे का? खूप चांगला प्रश्न विचारलात. पूर्वीच्या काळी काय होतं की एकतर लाईट्स अवेलेबल नव्हत्या आणि लाईट्स अवेलेबल नसल्यामुळे अंधाऱ्या परिस्थितीमध्ये गर्भवती स्त्रीने कुठे धडपडू नये, काही करू नये, यासाठी तिला काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी काही प्रिकॉशन्स घेतल्या जायच्या. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग, काही किरणं विशिष्ट येत असतात, त्या किरणांचा प्रभाव आणि परिणाम होत असतो, म्हणून कदाचित हे पाळायला सांगितलं जात असावं असं मला वाटतं. म्हणजे त्याच्या पाठीमागे काही सायंटिफिक दृष्टिकोन होता. पण आपल्याकडे काय आहे की आपण सायंटिफिक दृष्टिकोन जाणून न घेता ऍक्च्युअल ऍक्शन्स फॉलो करायला चालू करतो. बरोबर. सो पाळावं की न पाळावं याबद्दल अनेक गैरसमज आहेत. म्हणजे काही म्हणतात पाळलं पण पाहिजे, काही म्हणतात नाही पाळलं पाहिजे. तर याच्यामध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. मी त्याच्यामध्ये येणार नाही, कारण काही लोक पाळा म्हणतात, काही लोक पाळू नका म्हणतात. मी एवढंच सांगेन की सायंटिफिकली याचा जर का परिणाम जाणून घेतला तर त्या दृष्टीने तुम्ही फॉलो करायला हरकत नाही. आजची जी आपण म्हणतो ना की आजच्या आपल्या महिला चंद्रावरती जाऊन आल्या, बरोबर ना, आणि मग आपण त्या चंद्राचं ग्रहण पाळायचं का? म्हणजे हा थोडासा विचार करण्यासारखा गोष्ट आहे.
पूर्वीच्या काळी आज ज्या पद्धतीने स्कॅनिंग करून बाळामध्ये असणारे डिफेक्ट्स इश्यूज आत्ताच तुम्हाला समजतात. पूर्वीच्या काळी या फॅसिलिटीज नव्हत्या. कदाचित पूर्वीच्या काळी असं एखादं बाळ जन्माला आलं की त्याचा संबंध कुठेतरी त्या ग्रहणाशी ग्रहणाशी जोडला जोडला. असावा आणि त्यामुळे समाजामध्ये हे निर्माण झालेलं होतं की ग्रहण केलं किंवा वेळीवरती काहीतरी चिरलं की बाळाचं कान चिरलेलं आहे तो. ह्या काही गोष्टी कुठेतरी म्हणजे अंधश्रद्धा टाईप ऑफ गोष्टी सुद्धा असाव्यात असं मला वाटतं. त्यामुळे सायंटिफिक गोष्टींचा जर विचार केला तर मला वाटतं की असं काही करायची गरज नाही. बट फायनली ज्याच्या त्याच्या धर्माशी ज्याच्या त्याच्या घराशी जोडल्या गेलेल्या काही गोष्टी असतात. घरात सासू आहे आणि ती पाळ म्हणते आणि तुम्ही जर नाही म्हणताय तर कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकते आणि त्या स्त्रीला विनाकारण नाहक त्रास होऊ शकतो गर्भवती महिलेला. मग अशा ठिकाणी पाळा असं मी सल्ला देईन. आणि जिथे तुम्ही मॉडर्न आहात आणि खरंच तुम्ही आज हे आहात तर तिथे तुम्हाला ते अवॉइड केलं तरी हरकत नाही असं मला वाटतं. की आज आपल्या या पॉडकास्टच्या संदर्भात खूप चांगल्या विषयावर तुम्ही बोलण्यासाठी आमच्या चावीत सत्ता या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही जी संधी दिलीत हा विषय तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आज मॉडर्न म्हणजे युगात ह्या स्त्रीला त्या पित्याला होणाऱ्या पित्याला मातृत्वाची पितृत्वाची अनुभूती उत्कृष्ट आणायची असेल तर त्यासाठी हा विषय जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्या विषयाला तळागाळापर्यंत पोचावं ही जी काही तुमची तळमळ आहे त्याबद्दल मला तुमचे पण आभार मानायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्या सत्ता या व्यासपीठावर सन्माननीय डॉक्टर विष्णू माने सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी गर्भसंस्काराबद्दल आपल्याला माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही आभार मानतो. डॉक्टर विष्णू माने सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला येणारा एपिसोड पाहायला मिळतील आणि आवडलं तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत तो शेअर करा. सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.